सगळ्या गोष्टी गर्भसंस्काराच्या बाबतीत सगळ्या शंका, समाधान, काय तथ्य आहे गर्भसंस्कारामध्ये हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे. कशासाठी करायचं हे सुद्धा लक्षात घेणार आहे. जसं मी माझं उदाहरण आधी तुम्हाला सांगतो. साधारण 2000 साली माझी पत्नी गरोदर होती. माझा पहिला मुलगा त्यावेळेला. माझ्या पत्नीनी मला थोडासा हट्ट केला, की आपण एक गर्भसंस्काराचा वर्ग तिने कुठेतरी ऐकलं, तू करूया. तर त्यावेळेला मी गर्भसंस्कार हे सगळं अंधश्रद्धा आहे किंवा असलं काही नसतं आणि असं असतं तर काय सगळ्यांनीच केलं असतं आणि सगळेच अभिमन्यू झाले असते, सगळेच कृष्ण झाले असते, सगळे आईन्स्टाईन झाले असते. तू उगाच काहीतरी डोक्यात खूळ काढू नकोस. आणि तसंही वेळ नसायचा, कारण व्यवसायाच्या ह्याच्यात हा सगळा परत गर्भसंस्कार वेळ काढायचं म्हणून मी तिलाही नाही म्हटलं, तू पण काही करू नकोस, असलं खूळ डोक्यात घालू नकोस आणि मला पण काही सांगू नकोस. आणि त्यात आमची आई परत अशी म्हणायची ना, तुम्ही नाही का झालात? तुम्ही तर झालात ना, तुम्ही मोठे पण झालात, एवढे मोठे झालात. आम्ही तर नाही केले बाबा कधी गर्भसंस्कार वगैरे. असं ती म्हणायची. त्यामुळे मला अजून जास्त हे व्हायचं, की असलं काही मला नकोय. पण तिचा हट्ट आणि ती मला आठवतंय अजूनही ती 2 दिवस रुसली होती, की मला हा कोर्स करायचा आहे गर्भसंस्काराचा. तू ते पती-पत्नी असल्याशिवाय ते घेत नाहीत. एकट्याला घेत नाहीत. म्हटलं काय करणार? आणि मग शेवटी तिच्या हट्टापायी मी हा कोर्स केला, गर्भसंस्कार. त्यावेळेला ते केल्यानंतर माझ्या आयुष्यातले एक बरेच उदाहरण आहेत, पण ते एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणि जिथनं मला हे सगळं भावलं, जिथनं मग मी अभ्यास सुरू केला. तर एक उदाहरण असं होतं, की त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं गर्भसंस्कारच्या त्या वर्गामध्ये. मी तिच्यासोबत जाऊन बसायचो. मी खरं खूप 100% काही त्याच्यात सहभाग घेतला नाही. ही घ्यायची सहभाग. हिचं काय चाललेलं असेल ते सगळं सांगायचे, ते सगळं करायची. पण मी मात्र काही खूप 100% नव्हतं. मी आपला एक 10-20% जाऊन एक ड्रायव्हर असतो ना, तो घेऊन जायचं आणि तिला बसवायचं वर्गात आणि परत घेऊन यायचं. एवढंच काम माझं होतं. मी तिला घेऊन जायचो, बसायचं आणि मी पण बसायचो. तर ते सांगायचे, की तुमचं ते बोर्ड बनवायचा, तिथे मुलगा कसा पाहिजे तुम्हाला किंवा मुलगी असेल तर बाळ कसं पाहिजे, असं ते सगळं सांगायचे. तर त्यात मला आधीपासून एक तुम्हाला आठवत असेल, तर तुम्ही तुमचं वय मला वाटतं पुढे असणार आहात तुम्ही खूप. त्याच्यामुळे मर्फी हे नाव ऐकलंय कधी मर्फी? पूर्वीच्या काळी एक मर्फी नावाचा रेडिओ असायचा. बरोबर? आणि त्या मर्फी रेडिओला एक चित्र असायचं बाळाचं. त्याचा तो लोगो होता. त्या मर्फी रेडिओचा तो लोगो होता. ते बाळाचं चित्र मला खूप आवडायचं. मग ही मला म्हटली, "आपण बाळाचं चित्र कुठलं लावायचं?" तर मी हिला सहज म्हटलं, "ते मर्फीचं चित्र आहे ना, ते आवडतं मला. ते लावून टाक." मी म्हटलं, "लावून टाकू." ठीक आहे, लावलं. आणि ठीक आहे, ते सगळं म्हणजे हे सगळं चाललं होतं. तिचं तिचं करणं. माझं काही खूप त्याच्यात हे नव्हतं. पण हे सगळं झालं. बाळ जन्माला आलं. ही 2 महिने माहेरी होती अ, डिलिव्हरी नंतर आणि 2 महिन्यानंतर घरी आणलं. घरी आणलं घरी आणल्यानंतर एक मला वाटतं एक रविवार मला आठवतं मी बेडरूममध्ये बाळासोबत असंच बसलो होतो खेळत. ती काहीतरी कामात होती म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणून आपलं बसलो होतो. आणि ते त्याच्याकडे बघत होतो आणि तेवढ्यात माझं लक्ष पुढे भिंतीवर लावलेलं ते मर्फी बेबीचं चित्र ते तसंच अजून होतं. त्याच्याकडे लक्ष गेलं. तिथे बघितलं आणि ह्याच्याकडे बघितलं. माझ्या डोक्यात असं काहीतरी क्लिक झालं. म्हटलं, "अरे, हा थोडा-थोडा त्याच्यासारखाच दिसतोय." तिला बोलवलं म्हटलं, "अगं बघ बरं जरा, हा जरा तुला नाही वाटत का त्याच्यासारखा दिसतोय?" ती पण म्हणे, "अरे हो." आणि मग तिथनं थोडंसं काहीतरी कळलं आणि नंतर पुढे जेव्हा बाळ साधारण एक 1.5 ते 2 वर्षाचं झालं, त्यावेळेला पक्कं झालं, की ते जे चित्र भिंतीला लावलंय आणि ते सेमच आहे. त्याच्यात काहीही फरक नाही. मी ते फोटो पण मी आणलाय. मी तो दाखवतो तुम्हाला ते दोन्ही. त्याचा तो त्याचा 1.5 वर्षाचा असतानाचा फोटो आणि त्या मर्फी बेबीचा लावलेला फोटो. तर इथे तुम्हाला समोर दिसतंय का? 1 मिनिट हां.
मी फुल स्क्रीन करतो. तर हा तो मर्फी बेबीचा फोटो आहे, जो आम्ही लावला होता आणि हा माझा बाळाचा फोटो, आदित्यचा फोटो, जो 1.5 वर्षाचा असताना त्याचा हा तो फोटो होता. त्या दोघांमधलं जे साम्य बघून आहे ना, मला फारच भारी वाटलं. म्हणजे असं वाटलं की अरे, हे आपण म्हणतो तसं नाही, अंधश्रद्धा वगैरे नाही. मग मी दुसऱ्या बाळाच्या वेळेला तर आम्ही खूप मग त्याच्यात 100% सक्रिय सहभाग घेऊन ते कसं पूर्ण गर्भसंस्कार छान राबवले होते त्यावेळेला. पण तिथनं एक गोष्ट कळली होती, की जो मी विरोध करत होतो ना, हे सगळं अंधश्रद्धा आहे किंवा असं काही नसतं किंवा कशाला करायचे गर्भसंस्कार? आपण नाही वाढलो का? आपण पण वाढलो. आपल्याला तर नाही केले आईनी कधी, पण आपण पण छानच आहोत की. असं सगळ्या ह्याच्यातनं मी थोडासा बाहेर पडलो. ही पहिली घटना घडली, की मला या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देणारी. मग दुसरी घटना एक घडली. दुसरी घटना अशी घडली, आम्ही एकदा बाहेरगावी फिरायला गेलो होतो दोघंही. एका धाब्यावर जेवायला थांबलो होतो दुपारचं आणि आम्ही दोघं जेवत असताना पलीकडच्या टेबलवर एक जोडपं होतं आणि त्यांचा एक मुलगा होता. आणि माझं लक्ष गेलं, की तो जो मुलगा होता, त्या पायानी अधू होता, हातानी अधू होता आणि मतिमंद होता. त्याला काही खाता येत नव्हतं, व्यवस्थित बसता पण येत नव्हतं आणि ते आई-वडील त्याला खाऊ घालायचे. मग ते खाऊ घालत होते आणि तो आपला वेगळ्याच याच्यात होता. तर मी सहज हिला म्हटलं, "अगं असं जर बाळ असेल, तर ह्या लोकांना 24 तास त्याला सांभाळावं लागत असेल ना आई-वडिलांना? किती तो त्रास ना?" ती म्हटली, "हो." मग मी जेव्हा अभ्यास करत होतो ह्या गर्भसंस्काराचा, तेव्हा असं लक्षात आलं, की जर बाळाची किंवा गर्भाची जर आधीपासूनच काळजी घेतली, साधारण गर्भधारणेच्या साधारण 3-4 महिन्या आधीपासनं आणि गर्भ असताना जर काळजी घेतली, तर आयुष्यभर बाळाची कधी काळजी घ्यावी लागणार नाही, इतकं सक्षम हे ज्ञान आहे. हे माझ्या लक्षात आलं, की जर आधीच काळजी घेतली, तर संपलं. आयुष्यभर त्या बाळाची कधी काळजी घ्यावी लागत नाही. बुद्धिमत्तेसाठी, त्याच्या शारीरिक गोष्टींसाठी, त्याच्या स्वास्थ्यासाठी आणि कुठल्याही अपंगत्वासाठी. कधीच काळजी घ्यायची आवश्यकता पडणार नाही. हा दुसरा भाग. ह्या 2 गोष्टींमुळे मला खूप प्रेरणा मिळाली, की मी ह्या गर्भसंस्काराच्या ह्याच्यावर कार्य करावं किंवा ह्या गर्भसंस्काराच्या अभ्यास तरी करावा. कारण दुसरं बाळ हवं होतं आणि दुसऱ्या बाळाच्या आधी खूप अभ्यास करून आपण भरपूर काही-काही ह्याच्यात करूया, असं आमच्या दोघांचं ठरलं. त्याच्यामुळे बराच अभ्यास केला आणि त्यात माझा उपयोग मला कशाचा झाला, तर मी चिल्ड्रन सायकॉलॉजीचा अभ्यास करत होतो. त्या चिल्ड्रन सायकॉलॉजीच्या अभ्यासाचा आणि ह्या गर्भसंस्काराच्या अभ्यासाचा मला खूप फायदा झाला. कारण मेंदू कसा काम करतो, ब्रेन कसं काम करतं, अर्ध जागृत मन, जागृत मन ह्या सगळ्यांचा खूप, खूप, खूप फायदा झाला आणि मेंदूच्या रचनेचा आणि गर्भसंस्काराचा काय संबंध आहे? आपल्या विचारांचा, आहाराचा गर्भसंस्काराशी काय संबंध आहे? बाळाची प्रगती कशी होते? बाळाचा विकास गर्भात कसा होतो? तो कसा वाढत जातो? त्याचे संस्कार कसे तयार होतात? ह्या सगळ्या गोष्टींचा इतका फायदा झाला आणि मग मी हे सुरू केलं, की आपण प्रत्येकाला मार्गदर्शन सुरुवातीच्या काळामध्ये मी वैयक्तिक मार्गदर्शन करायचो. वन टू वन या ओळखीचे असायचे, आपल्याच नात्यातले असायचे. मग ते यायचे. मग त्यांना काहीतरी मार्गदर्शन, त्यांचं ते व्यवस्थित सगळं आखून देणे, काय काय करायचं ते सगळं सांगणे आणि मग त्यांचे ते रिझल्ट आले, की ते आपण वेगवेगळ्या प्रयोगातनं ते रिझल्ट यायचे, की "अरे वाह! असं झालं, तसं झालं." अशा चमत्कारिक गोष्टी जाणवायला लागल्या. मग मी अजून त्याच्यात खूप डीपमध्ये गेलो आणि मागच्या जवळपास साधारण आमचं बाळ 2001 ला जन्माला आलं. तेव्हापासून ह्याच्यावर खूप अभ्यास करून मला वाटतं गर्भसंस्काराचा वर्ग घ्यायला मला 14 वर्ष झाले आणि जवळपास 18 वर्षापासून याचा अभ्यास चालूच आहे आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामार्फत घडल्यात आणि बऱ्याचशा आईंना, बऱ्याचशा बाळांना आणि पूर्ण कुटुंबाला आणि एक मस्त श्याम सुंदर आपण एक गिफ्ट देऊ शकतो. ह्या जगासाठी काहीतरी करून जावं. ह्या जगासाठी काहीतरी देऊ शकतो. आपली लुप्त पावलेली जी गर्भसंस्काराची क्रिया आहे, ह्या कशा लुप्त पावत चालल्या. कारण मधल्या काळामध्ये काय झालं,
की आपलं हे सगळं ज्ञान गुप्त पावत चाललं. तुम्हाला काही गोष्टी तर नक्कीच माहिती असतील गर्भसंस्काराच्या बाबतीत, की जसं अभिमन्यू आहे. अभिमन्यूच्या बाबतीत मी ऐकलेली गोष्ट तुम्ही पण ऐकलेलीच असणार आहे. ह्या गोष्टी साधारण आपण ऐकतच असतो गर्भसंस्काराच्या माध्यमातून, बरोबर ना? एक गोष्ट अशी होती ती दुर्योधन आणि कौरव ह्यांच्या रूपात राक्षसांनी पृथ्वीवर जन्म घेतलाय. अशी ती गोष्ट होती. आणि त्यामुळे सगळे देवता घाबरले, की दुर्योधन आणि 100 कौरवांच्या रूपात जर राक्षस जमिनीवर आले असतील, पृथ्वीवर आले असतील, तर पृथ्वीचा संहार निश्चित आहे. मग त्यांनी चंद्राला विनंती केली. चंद्राचा पुत्र होता वर्चा. त्याला विनंती केली, की तुझ्या पुत्राच्या रूपात आपल्याला एक अवतार पृथ्वीवर घ्यावा लागणार आहे आणि त्यातनं ह्या सगळ्यांचा संहार करायचा आहे. पण चंद्राला त्याच्या पुत्रासोबत खूप प्रेम होतं. इतकं प्रेम होतं, की तो म्हटला, "मी माझ्या पुत्राच्या शिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही म्हणताय त्याला अवतार करून जमिनीवर पाठवा, पृथ्वीवर पाठवा." खूप त्याला विनवण्या केल्या चंद्राला. तर शेवटी चंद्राने ऐकलं आणि चंद्र म्हटला, की "मी एक काम करू शकतो. जास्तीत जास्त 16 वर्षासाठी माझ्या पुत्राला मी पृथ्वीवर पाठवीन. त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी त्याच्या शिवाय राहू शकत नाही. मला लवकरात लवकर तो माझ्या जवळ पाहिजे." तर सगळ्यांनी ऐकलं आणि मग सुभद्राच्या पोटी अभिमन्यूचा गर्भ म्हणजे वरच्या हा चंद्राचा पुत्र जो अभिमन्यूच्या आपल्या सुभद्राच्या गर्भात वाढायला लागला. त्याच वेळेला चक्रव्यूह किंवा त्याच्याजवळ 16 वर्षच वय आहे, असं जेव्हा देवांना लक्षात आलं, की 16 वर्षातच ह्याला सगळ्यांना संहार करायचा आहे, असं लक्षात आलं, तेव्हा त्यांनी सुभद्रेला गर्भसंस्कार म्हणजे गर्भातच त्या वरच्याला म्हणजे त्याचं नाव अजून अभिमन्यू नव्हतं त्यावेळेला. वरच्या जो चंद्राचा पुत्र होता, त्याला गर्भामध्येच काय करायचं? सगळं ज्ञान देऊन टाकायचं. आणि मग आपोआपच तो 16 वर्षामध्ये ह्या सगळ्यांना मारून टाकेल आणि परत वापस येईल. पण झालं काय, की गर्भसंस्कार करत असताना कुठेतरी सुभद्रानी काहीतरी अ, काहीतरी मिसप्लेस झालं आणि तो अर्धवटच त्याचे गर्भसंस्कार झाले आणि शेवटी त्याला त्या चक्रव्यूहातनं बाहेर येता आलं नाही. 16 वर्षाचा असताना चंद्राने त्याला बोलावून घेतलं. म्हणजे 16 वर्षाचा असतानाच अभिमन्यू निघून गेला. ही एक गोष्ट. त्यानंतर हिरण्यकशिपूची गोष्ट आहे. हिरण्यकशिपू आपल्या तपस्येने खूप ताकदवान बनला आणि लोकांवर अत्याचार करायला लागला. मग देवांनी काय केलं, की ह्याला कसं हे करायचं, ह्याला कसं सांभाळायचं? हा जर हळू-हळू अजून असा ताकदवान झाला, तर हा सगळ्या त्रिलोकामध्ये काय करेल? हाहाकार माजवेल, सगळ्यांना मारून टाकेल. मग ह्याला कसं सांभाळायचं? तर हिरण्यकशिपूची पत्नी होती कयाधू. नारदाला हे कळलं, लक्षात आलं, की हिरण्यकशिपूची पत्नी जी आहे कयाधू, ही प्रेग्नंट आहे, बाळंतीण आहे. मग आपण काय करूया, तिच्या गर्भामध्ये जो गर्भ वाढतोय, जे बाळ वाढतंय, त्याच्यावर असे गर्भसंस्कार करू, की हा आपोआपच हिरण्यकशिपूच्या विरोधात उभा राहील. आणि मग नारदांनी 9 महिने त्या कयाधूला म्हणजे हिरण्यकशिपू जेव्हा तपस्येला गेला होता, तेव्हा त्या कयाधूवर गर्भसंस्कार केले आणि मग त्याचा ज्या बाळाचा जन्म झाला, त्या बाळाचं नाव भक्त प्रल्हाद आणि मग भक्त प्रल्हादांनी कशा पद्धतीने पुढे गेलं त्याची स्टोरी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जिजाबाई, शिवाजी महाराज हे अलीकडचं उदाहरण, बरोबर? असे बरेचसे पुराणातले उदाहरण आहेत. म्हणजे असं लक्षात येतं, की गर्भसंस्कार किंवा ही जी सायकॉलॉजी आहे, ही जी टर्मिनॉलॉजी आहे, की कसं बाळाला घडवायचं, कसे त्याच्यावर संस्कार करायचे, हे आजचं नाहीये. हे फार प्राचीन आहे. आणि फार प्राचीन काळापासनं ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये अवगत होत्या. बरोबर ना? पण मधल्या काळामध्ये कदाचित सगळं लुप्त झालं. आणि मला एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी कळली, की खूप अभ्यास करता असं लक्षात आलं, जे मी याला अंधश्रद्धा मानायचो, तर गर्भसंस्कार ही अंधश्रद्धा नाहीये किंवा गर्भसंस्कार हे नुसतंच काहीतरी करायचं म्हणून नाहीये, तर गर्भसंस्कार ही पूर्णपणे 100% वैज्ञानिक सायंटिफिक प्रक्रिया आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि सायन्स जिथे असेल, तिथे मला भयंकर आवडतं. कारण नुसतंच मानणं आणि सायन्स मानणं याच्यामध्ये बराच फरक आहे ना. त्याच्यामुळे इथे अभ्यास करता लक्षात आलं, की हे तर सायन्स आहे.
याच्यात काही वेगळं काही नाही. इट्स अ प्युअर सायन्स. जसं ते आजकाल असतं ना, IVF असतं, टेस्ट ट्यूब बेबी असतं, गर्भधारणा होत नसेल तर त्याच्यावर सायन्स काम करतं. हे जितकं सत्य आहे, तितकंच बाळावर संस्कार सुद्धा तेवढेच सत्य आहेत आणि तेवढेच सायंटिफिक आहेत. आता हे सायंटिफिक कसं आहे, थोड्याशा 2-3 गोष्टींनी तुम्हाला मी समजावून सांगतो. तर हे कळलं तर खूप सुंदर तुम्हाला कळायला लागेल, की खरंच गर्भसंस्कार कशासाठी असतात. बघा, आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन्स म्हणजे काय? तर मेंदूच्या पेशी. मेंदूच्या पेशी असतात. ब्रेन सेल्स ज्याला आपण म्हणतो. न्यूरॉन्स म्हणतो. तर ह्या न्यूरॉन्सचं काम काय असतं माहितीये? न्यूरॉन्सचं काम असतं, की आपण जगामध्ये कुठलीही माहिती घेतो किंवा कुठलाही अनुभव घेतो, काहीही आपण नवीन अनुभवलं, की ते न्यूरॉन्स काय करतं, की ते एकमेकांसोबत सिनॅप्टिक कनेक्शन्स तयार करतं. म्हणजे हा न्यूरॉन्स आणि हा न्यूरॉन्स हे एकमेकांना जोडतात आणि जे काही अनुभव असेल, जे काही ज्ञान असेल, जे काही आता जसं तुम्ही ए फॉर ॲपल बाळाला शिकवलं, तर ए फॉर ॲपलचं एक काहीतरी सिनॅप्टिक कनेक्शन बाळाच्या मेंदूमध्ये तयार होतं. तर न्यूरॉन्सचं काम हेच असतं, की जेवढा बाळ अनुभव घेईल, जेवढा आपण अनुभव घेऊ, ते सगळे काय करायचे, एकमेकांना गाठ मारून बांधून ठेवायचे आतमध्ये सगळे अनुभव. हे न्यूरॉन्सचं काम असतं. आता देवाची रचना बघा, किती चमत्कार आहे हा, की जेव्हा बाळ गर्भात असतं, तेव्हा बाळाच्या मेंदूमध्ये जवळपास 200 बिलियन न्यूरॉन्स असतात. बिलियन ना, आपण मोजू शकत नाही. एवढे न्यूरॉन्स बाळाच्या मेंदूमध्ये असतात. आणि बाळ जेव्हा जन्मतं, डिलिव्हरी होते आणि बाळ जेव्हा पहिल्यांदा ह्या विश्वात येतं, त्यावेळेला फक्त 100 न्यूरॉन्स, 100 बिलियन न्यूरॉन्स होतात. मग 100 बिलियन न्यूरॉन्स हे काय होतात? तर हे मरतात. आता देवाने का हे केलंय, की न्यूरॉन्स जर त्याला काहीच प्रक्रिया झाली नाही न्यूरॉन्सवर, तर न्यूरॉन्स आपोआप मरतात. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. आणि अजून एक याच्यात गोष्ट अशी आहे, की अख्ख्या आयुष्यामध्ये न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी ह्या परत तयार होत नाहीत. एकदाच होतात. म्हणजे गर्भात असताना 200 का देतो देव? तर काही मेल्या पेशी, तरीही बाळ जन्माला येईल तर त्याच्याकडे कमीत कमी 100 बिलियन्स तरी उरतील. म्हणून देवाने काय केलंय? गर्भात असताना 200 दिल्यात आणि गर्भातून बाहेर येऊस्तोवर अर्ध्या मरतात, कारण त्याला काहीच मिळत नाही. त्या मरून जातात आणि फक्त 100 मिलियन्स उरतात आणि त्यातनंही मग पुढे बाळावर आपण कसं काय म्हणतात त्याला पालकत्व करतो, कसं बाळाला पुढे घेऊन जातो, तसं करत-करत जेव्हा बाळ 8 वर्षाचं होतं, 8 वर्षाचं होऊस्तोवर त्या 100 बिलियन न्यूरॉन्स मधला तुम्ही किती बिलियन न्यूरॉन्सचा वापर केलाय, तेवढेच राहतात. बाकीचे परत मरून जातात आणि म्हणून असं म्हणतात, की आपल्या पूर्ण मेंदूचा आपण 1 किंवा 2% सुद्धा वापर करू शकत नाही. लक्षात येतं? आता ह्या जेव्हा गोष्टी पुराणातल्या किंवा ह्या इतिहासातल्या गोष्टी जेव्हा ऐकल्या ना, की अभिमन्यू, ते हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाची गोष्ट, शिवाजी महाराजांची गोष्ट, ह्या जेव्हा गोष्टी ऐकतो, तेव्हा असं लक्षात आलं, की आपल्या ऋषीमुनींना या 200 न्यूरॉन्सची माहिती असावी. आणि म्हणून ते आता काय झालं, जेव्हा गर्भात 200 मिलियन बिलियन न्यूरॉन्स असतात, तेव्हाच जर बाळाला संस्कार दिले, तर बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा 100 तर असतीलच, पण त्या 100 मधले कमीत कमी 50 बिलियन्स तरी वापरलेले असतील. म्हणजे बाळ जन्माला येताना ऑलरेडी 50 बिलियन्स वापरलेले आहेत आणि 100 त्याच्याकडे अजून आहेत. म्हणजे 150 बिलियन न्यूरॉन्स त्याच्याजवळ राहतील. कदाचित 200 पण राहू शकतील. म्हणजे हीच म्हणजे सुपर चाइल्ड आपण म्हणतो त्याला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी चाइल्ड. हे का घडतं गर्भसंस्कारामुळे? त्याचं टेक्निकल कारण तुम्हाला आता मी हे सांगितलं. जर ते गर्भातच वापरता आले न्यूरॉन्स, त्याला गर्भातच अनुभव देता आले, त्याला गर्भातच ज्ञान देता आलं, त्याला गर्भातच जर संस्कार देता आले, तर हे सगळे न्यूरॉन्स वापरता येऊ शकतं आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बेबी तयार होऊ शकतो. मी एवढ्या वर्षामध्ये ज्या महिलांना गर्भसंस्काराचा हा वर्ग दिलेला आहे, त्यांची बाळ मी आता जेव्हा बघतो ना, तेव्हा असं लक्षात येतं, की हा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. याच्यात काहीतरी वेगळं आहे आणि हे प्रत्यक्ष जाणवतं. आणि ह्याच गर्भसंस्काराचे नाही, तुम्ही कुठलाही जगातला गर्भसंस्काराचा वर्ग घ्या. तुम्ही काहीतरी बाळासाठी जर त्या गरोदरपणात केलं असेल, तर तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा तुमचं बाळ
काहीतरी वेगळं जाणवेल आणि नक्कीच जाणवेल. खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी. जसं ते आहे ना, एक पिक्चर आहे बघा, थ्री इडियट मूव्ही तुम्ही बघितला असेल. ते ना सगळ्यात शेवटीचा जो सीन आहे, ते बाळ येतं आणि ते रडतही नाही. ते काहीच नसतं, त्याला श्वास पण नसतो, रडत पण नसतं. तर तो म्हणतो, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तर बाळ लगेच रडायला लागतं. ते खरं असं होऊ शकतं बरं का. म्हणजे हे तुम्हाला अजून थोडं आपण पुढे गेल्यावर एक 10-15 मिनिटांनी अजून एक टॉपिक आहे, त्याच्यात मी तुम्हाला सांगेन, की हे खरं चमत्कारिक नाही आहे. हे खरं वैज्ञानिक आहे आणि ते घडू शकतं, काहीही घडू शकतं. मी एक अनुभव तुम्हाला असा सांगतो, की एक मंत्रसंस्कार म्हणून आपल्या गर्भसंस्कारमध्ये आहे. तो मी त्या एक महिला होत्या, त्यांना तो दिला. म्हणजे प्रयोग म्हणून फार सुरुवातीच्या ह्याच्यात आणि नंतर मग तो गर्भसंस्काराचा भाग म्हणून टाकला. तर काय झालं, की त्यांना मी तो दिला आणि त्या ते मंत्र म्हणायच्या, त्या चॅन्टिंग करायच्या, ऐकायच्या पण तो राग पण ऐकायचा आणि बाळ झाल्यानंतर एकदा असं झालं, की ते बाळ खूप रडायचं. म्हणजे ते फार चिड करायचं, रडायचं आणि ते सगळे वैतागले. डॉक्टर तपासले, सगळं झालं. डॉक्टर म्हटले, "काहीच त्रास नाहीये त्याला. काहीच म्हणजे पोटात नाही गडबड, कशातही गडबड नाही." पण ते इतकं अस्वस्थ असायचं, नुसतं रडायचं. दुसरं काहीच त्याला म्हणजे फार त्यांची तब्येत मी बघितली. त्यामुळे रात्री झोपू पण देत नाही, दिवसा पण कामं असतात आणि कसं सांभाळायचं, ते दोघंही परेशान झाले होते. आणि ते योगायोगाने माझ्याकडे परत आले आणि मी त्यांना एक एक सजेशन दिलं. म्हटलं, "एक काम करा. तुम्ही गर्भसंस्काराचा जेव्हा माझ्याकडे यायचा, त्यावेळेला काय-काय ऐकायचा? कुठले-कुठले मंत्र ऐकायचा किंवा काय-काय म्युझिक ऐकायचा?" तर त्यांनी मला सांगितलं. तर त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं, की "जे तुम्ही त्यावेळेला ऐकायचा ना, ते आता तुम्ही त्याला ऐकवायला सुरू करा." आणि चमत्कार काय 2 दिवसांनी त्यांचा फोन आला. अहो, तो एकदम शांतच झाला. जसा गर्भात होता ना, तसं इतका मस्त झाला. आता व्यवस्थित आहे. आता अस्वस्थ नाहीये, रडत नाही, काही नाही आणि व्यवस्थित झालं. म्हणजे हा सुद्धा एक त्याचा परिणाम. म्हणजे त्यावेळेला जे गर्भात असताना त्यांनी जे काही म्युझिक आणि जे काही गोष्टी त्याच्या ऐकल्या असतील, त्या बरोबर त्याला कारणीभूत ठरल्या. आता याच्यात वैज्ञानिक कारण सांगतो काय आहे. बाळ जेव्हा गर्भात असतं ना, आईच्या गर्भात असतं, तेव्हा ते जगातलं सगळ्यात सुरक्षित ठिकाण असतं त्याच्यासाठी, बाळासाठी. तर बाळाचे जे सायकॉलॉजिकल टर्म्स असतात, त्या अशा असतात, की मी इथे जगातला सगळ्यात सुरक्षित आहे. पूर्ण सुरक्षित. मला कशाचीही काळजी नाही कारण मी आईच्या गर्भात. आणि आईच्या गर्भात असताना बाळ एकदम दिलखुलास असतं. आणि त्यावेळेला ऐकलेले जे काही मंत्र किंवा जे काही उपचार, जे काही गोष्टी असतात, त्या बाळाला खूप सुदिंग करतात. म्हणजे एकदम वॉव अशा स्थितीत नेतात. आता जेव्हा बाळ जन्माला आलं, तेव्हा इथलं वातावरण, इथलं टेम्परेचर, अजून कुणाकडनं काही ऐकलेलं किंवा काहीतरी त्याला अवघडलेल्या गोष्टी, त्यामुळे थोडंसं काय वाटायला लागतं, जगामध्ये आल्यावर असुरक्षित वाटतं. गर्भामध्ये मी सुरक्षित होतो, पण जगात आलो काय झालो? असुरक्षित झालो. त्या असुरक्षिततेच्या कारणामुळे ते सारखं बाळ रडायचं. जेव्हा त्याला ते म्युझिक ऐकवलं, तेव्हा त्याला वाटायला लागलं, मी आता आईच्या गर्भात सुरक्षित आहे. आणि त्याचं सायकॉलॉजिकली तो एकदम सुरक्षित झाला आणि त्याचा जे अस्वस्थपणा होता, तो सगळा थांबला. ह्या गोष्टी चमत्कारिक जरी वाटत असल्या, तरी ह्या पूर्ण वैज्ञानिक आहेत. पूर्ण वैज्ञानिक आहे. आणि हा एक भाग झाला. दुसरा असा भाग, की तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल माहिती असेल ना, जागृत मन आणि अर्धजागृत मन. कधीतरी ऐकलं असेल. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. मी खूप डिटेलमध्ये सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो, की वैज्ञानिक अजून काय परिणाम होतात. तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर आपल्या अर्धजागृत जे मन असतं, ते सगळ्यात ताकदवान असतं. ताकदवान म्हणजे आपले स्वभाव, आपल्या सवयी, आपलं जडण-घडण ही सगळी त्या अर्धजागृत मनाकडे असते. आणि त्याची ताकद भयंकर असते, प्रचंड. असं म्हणतात, की या अख्ख्या पृथ्वीची जेवढी इलेक्ट्रिसिटी आहे ना, तेवढी 1 दिवसाची इलेक्ट्रिसिटी आपलं अर्धजागृत मन पुरवू शकतं. इतकी ताकद त्या अर्धजागृत मनात आहे. सगळ्या आपल्या आयुष्याच्या ज्या काही घडामोडी आहेत, जे काही सवयी आहेत, जे काही व्यक्तिमत्व आहे, ते सगळं त्या अर्धजागृत मनात असतं. पण अर्धजागृत मन, एक गोष्ट अशी असते, की अर्धजागृत मन हे स्वतःच
कधीही काहीही निर्णय घेत नाही. तो जागृत मनाचं ऐकत असतो. जागृत मनाने सांगितलं ते त्याच्यासाठी सत्य असतं. हे थोडंसं ऐकून समजून घ्या थोडंसं. समजा एक बॉस आहे. असं खोली आहे. त्या खोलीमध्ये एक बॉस आहे. बॉस खुर्चीवर बसलेला आहे आणि त्या बॉसच्या हातात सगळी ताकद आहे. म्हणजे सगळे निर्णय घेण्याची ताकद त्या बॉसकडे आहे. आणि सगळ्या गोष्टी घडवून आणण्याची ताकद त्या बॉसकडे आहे. पण त्या बॉसला स्वतःचं डोकं नाहीये. तो फक्त चौकीदाराचं ऐकतो. स्वतः काही करत नाही. म्हणजे चौकीदाराने सांगितलं असं करायचं, तसं करायचं. चौकीदाराने सांगितलं तू मूर्ख आहेस, तर तो म्हणतो हां, बरोबर आहे, मी मूर्ख आहे. चौकीदाराने सांगितलं तू खूप हुशार आहेस, तर तो म्हणतो हां, ठीक आहे, हुशार आहे. तो सगळी ताकद तशी वापरत असतो. आता चौकीदार म्हणजे आपलं जागृत मन आणि बॉस म्हणजे आपलं अर्धजागृत मन. लक्षात येतंय? कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा आपलं जागृत मन त्याच्यावर विचार करतं. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे आणि मग त्यातलं जे काही योग्य वाटतं ते अर्धजागृत मनाला सांगतं आणि अर्धजागृत मनाला एकदा सांगितलं, की ते त्याच्या पद्धतीने करत राहतं. जर मी तुम्हाला बघा वारंवार असं म्हटलं, की तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही मूर्ख आहात. तर काही वेळाने जागृत मन अर्धजागृत मनाला सांगतं, की तू मूर्ख आहेस आणि मूर्खाच्या पद्धतीने जे काही करायचं ते कर. आणि आपोआपच आपण त्या पद्धतीने वागायला लागतो. ही आपल्या मेंदूची सिस्टम आहे. आता चमत्कारिक गोष्ट काय आहे माहितीये? बाळ जेव्हा गर्भात असतं, तेव्हा त्याला जागृत मन नसतं. डायरेक्ट अर्धजागृत मन असतं. आता विचार करा, किती मोठा भाग आहे हा, की जिथे जागृत मन नाहीये आणि डायरेक्ट अर्धजागृत मन आहे. म्हणजे बाळाला जे काही घडवायचंय ते मी डायरेक्ट घडवू शकतो. जागृत मन मध्ये येतच नाही. डायरेक्ट बाळाचं फाउंडेशन, व्यक्तिमत्व त्याला जर तुम्हाला आतंकवादी बनवायचं असेल, तर तुम्ही आतंकवादी बनवू शकता आणि त्याला जर स्वामी विवेकानंद बनवायचं असेल, तर स्वामी विवेकानंद बनवू शकता. कारण तुम्हाला डायरेक्ट काय आहे, बाळाच्या अर्धजागृत मनापर्यंत पोहोचण्याचं आहे. कारण त्याला जागृत मन नसतंच. जागृत मन जेव्हा बाळ बाहेर येतं, या जगामध्ये येतं, तेव्हा हळू ते विकसित होतं. आणि मग योग्य काय, अयोग्य काय हे बाळाला कळतं आणि मग आतमध्ये जायला लागतं. म्हणजे पूर्ण आपला आयुष्याचा जो ढाचा आहे, पूर्ण आपल्या आयुष्याचा जो व्यक्तिमत्व आहे, हे फक्त आपल्या अर्धजागृत मनावर अवलंबून असतं. तुम्ही कसे वागणार आहात? तुम्ही भित्रे आहात की हिंमतवान आहात? शूर आहात की भित्रे आहात? तुम्ही हुशार आहात की मूर्ख आहात? तुम्हाला गणित येतं की संस्कृत येतं की म्युझिक येतं की नाही येत? ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या अर्धजागृत मनाच्या ताकदीवरच तयार होत असतात. आणि सगळ्यात सगळ्यात गर्भसंस्काराची ही सगळ्यात मोठी मला आवडणारी गोष्ट म्हणजे जागृत मन मध्ये येत नाही. तुम्हाला काय टाकायचंय ते तुम्ही टाकू शकता. म्हणजे हा सगळ्यात मोठा फायद्याचा पण भाग आहे आणि नुकसानाचा पण भाग आहे. जर गर्भसंस्कारच कळले नाही आणि जर तुमच्या आजूबाजूचं वातावरण इतकं असं असेल, की तुमच्या बाळाला काहीही आतमध्ये जात असेल, कुठलेही दोष जात असतील, कुठलाही स्वभाव आतमध्ये जात असेल, तर बाळ स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज व्हायच्या ऐवजी हिटलर होऊ शकतं, ओसामा बिन लादेन होऊ शकतं. बरोबर ना? किती मोठी जोखीम आहे, की गर्भसंस्कार का महत्वाचे आहेत? हे 2 गोष्टी जर बघितल्या, तर खऱ्या अर्थाने जेव्हा बाळ गर्भात असतं, त्यावेळेला आईचे विचार, आईच्या सवयी, आजूबाजूचं वातावरण, आयुष्यात घडणाऱ्या घटना, वडील वडील कसे वागतायत घरात, वडिलांचा आईसोबतचा काय संबंध, कशा पद्धतीचं नातं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाळाच्या व्यक्तिमत्व ठरवण्यावर कारणीभूत होतात. आणि इथे तुम्हाला जर एक वाक्य मी असं बोललो, तर आश्चर्य वाटणार नाही. बाळ त्याच्या आयुष्यात कसं जगणार आहे, याचं 90% व्यक्तिमत्व बाळाचं फक्त या 9 महिने ठरत असतं. ह्या 9 महिन्यात बाळाच्या अख्ख्या 90 वर्षाचं आयुष्य ठरतं. त्याचं व्यक्तिमत्व कसं होणार आहे. हे अतिशयोक्ती नाहीये. त्याच्या मागे सायन्स आहे. 90% ढाचा त्याच वेळेला तयार होतो. आणि मग आयुष्यात फक्त आपण काय करतो?
तर बस चलते रहो, चलते रहो. हा 90% ढाचा इथे तयार होतो. आता गर्भसंस्कार हे झालं वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे आपण बघतोय. बरोबर? वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आता गर्भसंस्कार आध्यात्मिक दृष्टिकोनातून थोडंसं बघूयात. बघा, काही प्रक्रिया असतात गर्भध्यान, ज्ञान प्रक्रिया. गर्भाचं जेव्हा आपण ध्यान करतो, आईचा भावनिक भाग, आईच्या विचारांचा भाग हा जसाच्या तसा बाळापर्यंत पोहोचत असतो. गर्भध्यानामुळे, मंत्रसंस्कारामुळे, बीजशुद्धी प्रक्रियेमुळे बाळाचे बाहेर आल्यानंतरचं व्यक्तिमत्व एक शांत, धीर, गंभीर, तेजस्वी, जसं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, जसं तो वाढत जातो, तसं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढतं. त्याच्या पूर्ण गुण चेंज होतात, गुण बदल होतात. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. मी अजून एक उदाहरण देतो. तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं बाळ आजारी होतं. एक असं उदाहरण आहे. त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि गर्भसंस्काराच्या वेळेला होत्या. नंतर असं झालं, की मला वाटतं एक 6 महिने त्यांची डिलिव्हरी होऊन 6 महिने झाले आणि त्यांची माझी भेट झाली. तर मी बघितलं तर त्या अगदी म्हणजे आजारी माणूस कसा असतो ना, अगदी आजारी पडल्यागतच झाल्या होत्या आणि त्यांची तब्येत खराब झाली होती. सारख्या गोळ्या औषधं सुरू होते. म्हटलं, "अहो, असं का झालं?" छान व्यवस्थित चालू होतं डिलिव्हरीपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. तर त्या मला म्हटल्या, "अहो, काय करू सांगा?" हे बाळ जे आहे, ते रात्री उठतं. म्हणजे संध्याकाळ झाली, की हा उठतो. रात्रभर झोपत नाही. तासभर वगैरे झोपतो आणि आपली नेमकी झोपायची वेळ असेल, तेव्हा याची खेळायची वेळ, उठायची वेळ असते. आणि नुसता रडतो. म्हणजे मला माझी झोप होत नाही आणि आम्ही दोघंच पती-पत्नी इथे आहोत. बाकी सगळे गावाला असतात. त्याच्यामुळे घरचं सगळं काम करायचं. ह्याला रात्री सांभाळायचं पूर्ण आणि दिवसा किती झोप होणार? होऊन 2-3 तास झोपते त्यावेळेला हे सांभाळत असतात. हे असं सगळं विचित्र प्रकार मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे. त्यामुळे माझी तब्येत तर खराबच आहे. यांचे बरोबर काही जुळत नाहीये आणि ते झोप होत नाही. त्याच्यामुळे बाकीचे आजार आणि बाकी सगळ्या गोष्टी आपोआप यायला लागल्यात. आता हे जे आहे ना, मी आध्यात्मिक का म्हणतो याला, तर त्या गर्भसंस्काराच्या वेळेला जे एक बीज शुद्धी प्रक्रिया त्यांना मी सांगितली होती, ती आपण पण शिकणारच आहे नंतर. ती बीज शुद्धी प्रक्रिया मी रिपीट करून वेगळ्या पद्धतीने त्यांना एक 8 दिवस करायला सांगितले. आणि हळू-हळू, हळू-हळू ते जे काही मंत्र होते, ते 1-2 स्पेसिफिक मंत्र होते. ते मंत्र त्यांना सांगितले. काही गोष्टी बदलवायला सांगितल्या आणि चमत्कार असा झाला, की 15 दिवसांनी असं व्हायला लागलं, की बाळ आई जेव्हा झोपते, त्यावेळेला त्याच्या झोपेच्या वेळा बरोबर मॅच झाल्या. म्हणजे रात्री ते छान झोपायला लागलं आणि दिवसा व्यवस्थित खेळायला लागलं. त्याच्यामुळे त्यांची झोप व्हायला लागली आणि ते नंतर माझ्याकडे 1.5 महिन्यांनी आले. आणि ते म्हटले, "अहो, सगळं सेट झालं आहे. आता छान व्यवस्थित तो पण झोपतो आणि माझी पण झोप होते." ह्या गोष्टी काही आध्यात्मिक लेव्हलला जोडलेल्या असतात. काही मंत्रांचा उपयोग आपण इथे बाळाचं अस्वस्थता शांत करण्यासाठी करतो. काही संस्कार असतात, मंत्राचे संस्कार, जसं गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राच्या संस्काराने जे बीज असतं, त्या बीजाची एक वेगळ्या पद्धतीने वाढ आपण घडवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात घडतात. अजून एक खूप मजेशीर भाग म्हणजे आपण ह्याच्यात जो शिकणार आहे, तुम्हाला माहिती आहे का? किंवा माहिती पण असेल कदाचित, की तुम्ही बाळासोबत संवाद साधू शकता. बाळासोबत आपण बोलू शकतो आणि बाळ सुद्धा आपल्या गोष्टींना प्रतिसाद देतं. आणि ह्याचं म्हणजे 4 महिन्यानंतर बाळ ऐकायला लागतं. तुम्ही जे काही बोलता ते ऐकतं. आता ह्याचं 1-2 उदाहरण मी तुम्हाला सांगतो. खूप सुंदर आहे. एकदा काय झालं,
की त्या गर्भसंस्काराच्या वर्गाला होत्या. मी त्यांना गर्भसंवादाचा हा सगळा भाग शिकवला होता. तर त्या कंटिन्यू करत पण होत्या. आणि त्यांची डिलिव्हरी उद्या असेल. त्या दवाखान्यात ॲडमिट होत्या. मला वाटतं त्या आत्ता प्रोग्रामला पण असतील कदाचित, माहिती नाही. मला माहिती नाही जॉइन झालेत की नाही. तर त्या दवाखान्यात ॲडमिट झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, की थोडं कॉम्प्लिकेशन आहे डिलिव्हरीमध्ये. बाळाचं जे हे असायला पाहिजे, डोकं खाली असायला पाहिजे. त्याच्याऐवजी थोडंसं तिरपं झालंय आणि त्यामुळे आपल्याला 1 दिवस वाट बघावी लागणार आहे. नाहीच जर ते व्यवस्थित झालं, तर आपल्याला सिझरिंग करावं लागेल आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागेल. तर त्यांचा मला रात्री फोन आला. अहो असं-असं झालंय आणि मला खूप भीती वाटते. मी आधीपासून माझं ध्येय मी सांगितल्याप्रमाणे ठेवलं होतं, की मला सिझरिंग नकोय. मला नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे आणि आता हे सगळे कॉम्प्लिकेशन तयार झाले. काय करू? काय करू शकतो? मी तिला सांगितलं, म्हटलं, "तू गर्भसंस्कार आपण जेव्हा चालू होते, तेव्हा बाळाशी संवाद हा कंटिन्यू होता ना तुझा?" म्हणे, "हो, मी कालपर्यंत व्यवस्थित संवाद साधत होते." म्हटलं, "एक काम कर. फक्त पोटावर हात ठेव आणि बाळाशी संवाद साध आणि त्याला सांग, की असं-असं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे. तू थोडा तिरपा झालायस. तिरपा न होता तू थोडा सरळ हो. तुझं डोकं खालच्या साइडला जाऊ दे. म्हणजे आपले सहजपणे तुला बाहेर येता येईल." असं रात्रभर व्यवस्थित त्याच्यासोबत संवाद साधत राहा. आणि चमत्कार मला सकाळी 8:30 वाजता त्यांचा फोन आला. अहो, डॉक्टर म्हटले, "आत्ताच स्कॅन झालं आणि ते म्हटले, की नॉर्मल डिलिव्हरी करायला काही हरकत नाही. बाळ व्यवस्थित सरकलेलं आहे." आणि त्या इतक्या आनंदी झाल्या आणि मला सुद्धा पहिल्यांदा त्या संवादाचा इतका भारी इफेक्ट असू शकतो, तो पहिल्यांदा मला त्यावेळेला जाणवला होता. इट्स अ वॉव! म्हणजे खूपच मस्त होतं ते. त्यानंतर 11 महिन्यात खूप अशक्त झालं. म्हणजे आतमध्ये पाणी कमी व्हायला लागलं पिशवीमध्ये आणि बाळ अशक्त व्हायला लागलं. डॉक्टरांनी बरंच त्यांचे इलाज आणि प्रक्रिया सगळं चालू होतं. पण हे त्यांना कळेना का झालं असं. तर त्यांनी मला फोन केला, की असं-असं झालंय, काय करू? मग म्हटलं, बाळासोबत संवाद साधायला सुरुवात करा. तर त्यांनी थोडंसं गर्भसंस्कार चालू होते तेव्हा केलं होतं. त्या मधल्या काळामध्ये त्यांनी ते काही केलंच नव्हतं. पण तरी म्हटलं ठीक आहे, एक थोडे दिवस लागतील परत संवाद साधायला, पण तुम्ही सुरू करा. मी जी टेक्निक शिकवली त्या टेक्निकनी तुम्ही बाळासोबत संवाद साधायला सुरुवात करा. आणि त्यांनी ते सुरू केलं. त्यांना मी सांगितलं होतं, की बाळाला सांगायचं, की "मी जे काही अन्न घेते, त्या अन्नातनं तुझ्या शरीरासाठी आवश्यक असलेले सगळे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि जे काही आवश्यक लागतं ते सगळं तू पटापट, पटापट शोषून घे. तुझी तब्येत अजून व्यवस्थित होईल." प्रत्येक वेळेला हा संवाद साधायचा, साधायचा. आणि त्यांना 1 महिन्यामध्ये बाळाचं वजन वाढताना जाणवलं. आणि डॉक्टर पण म्हटले, की "काही हरकत नाही. वेळेवर होईल म्हणजे ते अ, अ, प्री मॅच्युअर्ड बेबीच्या ऐवजी आपण बरोबर हे 9 महिने व्यवस्थित त्याचे पार पडतील, काळजी करू नका." तर ह्या गोष्टी कशामुळे घडल्या? तर त्या गर्भसंवादामुळे. अजून मी खूप उदाहरण सांगू शकतो, पण अजून एक सांगतो तुम्हाला. अ, आणि माझ्या आयुष्यातलं माझ्या मुलाच्या बाबतीत पण सांगतो. तर एक अजून होतं, की त्यांना खूप आवड होती. त्या महिला होत्या आणि त्यांना कार खूप आवडायच्या. वेगवेगळ्या डिझाईनच्या कार कशा असतात, मग कुठली कार कुठल्या मॉडेलची आहे, कशी चालते, कुठली पेट्रोलवर आहे, कुठली 4 सीटांची आहे, कुठली हे वेगवेगळ्या डिझाईनच्या कारबद्दल त्यांना खूप आवडायचं त्या महिलांना. तर त्या काय करायच्या, कारबद्दलची जी काही माहिती असेल ना, तो संवाद बाळासोबत साधायच्या. ते जेव्हा मार्केटमध्ये फिरायला गेले सांगायचे, मारुती आहे, ही Hyundaiची गाडी आहे, ती याच्यावर चालते, ती त्याच्यावर बस बाळासोबत नुसतं बडबड, बडबड. जी टेक्निक सांगितली त्या टेक्निकनी त्या सगळं करायच्या. आणि आश्चर्य असं, बाळ डिलिव्हरी झालं आणि 2.5 वर्षानंतर जेव्हा बाळ बोलायला लागलं, तेव्हा त्याला सगळ्या बऱ्यापैकी कारचे मॉडेल्स, ते कार कशा चालतात, पेट्रोल काय असतं, इंजिन काय असतं, ते एस-यू-व्ही काय असतं, लक्झरी कार काय असतात, हे सगळं त्याला 2.5 वर्षाचा असताना तो सगळं असं सांगायला लागला. त्यांनी मला फोन केला होता. अहो बघा ना, तो आता बोलायला लागलाय आणि तो सगळं कारच्या बाबतीत सगळी माहिती सांगतो. त्याचं कारण काय? जेव्हा संवाद साधत होते डिलिव्हरीच्या म्हणजे गर्भसंस्काराच्या वेळेला, तर ही सगळी माहिती आहे ना, त्याच्या अर्धजागृत मनामध्ये डायरेक्ट फीड झाली.
आणि त्याच्यामुळे त्याला सगळं कळत होतं. अजून एक तुम्ही आता इतक्यातच एक मुलगी ऐकली असेल, 2.5 वर्षाची मुलगी आहे. जगामध्ये जेवढे देश आहेत, तेवढ्या देशांची भाषा कुठली आहे, त्यांचं हे काय आहे, म्हणजे राजधानी कुठली आहे प्रत्येक देशाची, लोकसंख्या किती आहे, त्या 2.5 वर्षाच्या मुलीला सगळं माहिती. आश्चर्य? पण आश्चर्य नाहीये. इथे पण विज्ञान आहे, की गर्भसंस्कार जेव्हा चालू होते, त्यावेळेला त्या 9 महिन्यामध्ये आईनी जे काही जास्तीत जास्त बाण दिलंय, आपोआपच अर्धजागृत मनामध्ये फिट झालं. आता माझ्या मुलाच्या बाबतीतलं उदाहरण सांगतो. मी खूप सीरियस नव्हतो. पण जे एक केलं होतं, की ते काय सांगायचे, की बाळासोबत संवाद आईनी पण साधायचा आणि वडिलांनी पण साधायचा. मला ती लाज वाटायची. म्हणजे ते आईच्या पोटावर हात ठेवा आणि मग तुम्ही पण बाबा म्हणून संवाद साधा त्या बाळासोबत. मला हे कसं तरी वाटायचं, म्हणजे हे काय करायला लावलंय. पण हिची जिद्द असायची. म्हटलं मी काय बोलणार त्यासोबत? काय सांगणार? ते काही दिसत पण नाही, तर नुसतं पोट दिसतंय तुझं, बाकी काही दिसतच नाही. तरी मी हात ठेवायचो आणि त्याला एवढंच म्हटलं एकदा, 1 किंवा 2दाच केलं मी, की जेव्हा केव्हा तू आणि मी पहिल्यांदा आपण समोरासमोर दिसू नये एकमेकांना, त्यावेळेला फक्त एक स्माईल देशील. एवढंच फक्त मी त्याला त्यावेळेला बोललो. मी 2 की 3 वेळाच ही प्रक्रिया केली आणि मग सोडून दिलं. कारण मला ते कसं काय करायचं? तू तुझं कर, तू तुझं बोलत बस त्याच्यात काय बोलायचं. तर गोष्ट सांगतो जेव्हा डिलिव्हरी झाली, मला अजूनही आठवतं, तिथे बिबेवाडीला पारसनीस म्हणून हॉस्पिटल आहे. तिथे त्याची डिलिव्हरी झाली आणि त्यावेळेला मी भोसरीला होतो. म्हणजे माझ्या काही कामानिमित्त तिथे होतो. तर मला तिच्या भावाचा फोन आला, की मुलगा झालाय. अ, आणि मी तिथनं निघालो आणि तासाभराने, तास दीड तासांनी त्या पारसनीस हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. आणि मला ते आठवलं अचानक, की पहिल्यांदाच त्याला आता बघायला आणणार होते. म्हणजे त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर फक्त ती दाई होती, ती आणून फक्त 1-2 मिनिटासाठी दाखवणार होती बाळ आणि मग परत आतमध्ये नेणार होते. तर आम्ही सगळे माझे सासरे, सासूबाई, आई वगैरे सगळे असे उभे होतो आणि ती घेऊन आली असं बाळ आणि पहिल्यांदा मी त्याच्याकडे जेव्हा बघितलं, तर त्याची माझी पहिली नजर आणि तेवढ्यात त्यांनी अ, गाल असा असा हसल्यागत गाल केला आणि मला तिथे तो चमत्कार म्हणजे असं वाटलं, "अरे, हे काय?" मी तर त्याला तिथे त्यावेळेला 2 वेळा सांगितलं होतं आणि मला अजूनही त्याची ती तशीची तशी नजर आणि ते हसणं त्यावेळचं ते अजूनही तसंच्या तसं आठवतं. आणि तिथनं मला खूप प्रेरणा मिळाली ह्या सगळ्या बाबतीत रिसर्च करण्याची. तर हे माझ्या याच्या बाबतीत उदाहरण मी तुम्हाला सांगितलंय. हा एक संवाद जो आहे ना, हा खरं तर अ, आत्ताचा भाग नाहीये. हा खूप आधीपासनं आपल्या सगळ्या इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी जाणवतो. बऱ्याचशा स्टोरी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं-जसं पुढे जाऊ आपण नक्की बघू. त्यानंतर अजून एक प्रक्रिया आहे, बीजशुद्धी प्रक्रिया. हे बीजशुद्धी प्रक्रिया, हे मी असं म्हणेन, की हे माझं एक युनिक इन्व्हेन्शन आहे आणि हे एक वरदान असणार आहे गर्भवती स्त्रीसाठी आणि बाळाच्या अख्ख्या आयुष्यासाठी. म्हणजे तुम्ही आत्ता ठरवू शकता, तुमच्या बाळामध्ये काय गुण असायला पाहिजे. अशी एक प्रक्रिया मी शोधून काढली. तुमच्या बाळामध्ये कसे गुण असायला पाहिजे? तो स्पोर्ट्समन असायला पाहिजे, म्युझिशियन असायला पाहिजे, की त्याच्यामध्ये अजून काय-काय असायला पाहिजे? चिकाटी असायला पाहिजे, धैर्य असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे? हे त्या एका बीजशुद्धीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून मी शोधून काढलंय आणि खूप सुंदर प्रक्रिया आहे ती आपण नक्की याच्यात करू. आणि ही खूप प्राचीन आहे. तुम्हाला हे ऐकिवात असेल ना, की काही व्यक्तींचा, अवतारांचा जन्मच काही कारणासाठी झालेला असतो. जसं हनुमान. हनुमानाला काही शक्ती गर्भात असतानाच दिल्या गेल्या आणि त्याला आधीच सांगितलं होतं, की तुझा जन्म का झालाय? तर अशी घटना घडणार आहे आणि राम हे तुझे कोण असतील? तुझे देवता असतील आणि त्याचा तू सेवक असतील आणि त्यावेळेला त्यांच्या कार्यासाठी तुला ह्या सगळ्या शक्ती कामात येणार आहेत. हे त्याला गर्भातच सांगितलं होतं. आणि तसंच घडलं हनुमानाचा अवतार. हा तसाच झाला. कृष्णाचा अवतार हा तसाच आहे. रामाचा अवतार हा सुद्धा तसाच आहे. हे काही अवतार जे आहेत, ते विशिष्ट कार्यासाठी आलेले. म्हणजे हे कार्य मग सांगितलं कुठनं? तर प्राचीन काळामध्ये ही बीजशुद्धी प्रक्रिया होती आणि या बीजशुद्धी प्रक्रियेतून आपोआप, की तू कशासाठी या जगात आहेस, हे बाळामध्ये आपण आपोआप टाकू शकत होतो. बाळाचे गुण हे तिथनं ठरवले जायचे. बरोबर? आणखीन एक वेगळी गोष्ट आपण जी याच्यात बघणार आहे,
की पंचतत्व गुण हे तुम्हाला कुठेच सापडणार नाही जगात. ही माझं एक युनिक इन्व्हेन्शन आहे. बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, की थोडंसं वातावरण बदललं, की त्याला एकतर सर्दी होते, नाहीतर खोकला होतो, नाहीतर अजून काहीतरी होतं. बाळ सतत काही ना काही सुरुवातीच्या काळामध्ये आजारी असतो किंवा मग काही मुलं अशी असतात, की 8-10 वर्षाचे जरी झाले, तरी पण काय होतात, ते आजारी पडत असतात. सारखं त्यांना कुठलं ना कुठलं इन्फेक्शन आणि काही ना काही चालू असतं. मग आपण खूप त्यांना जपत असतो. ही जी पंचतत्व गुण प्रक्रिया आहे ना, ह्यातनं एक होतं. आपलं शरीर असतं पंचतत्वांचं बनलेलं. जर बाळ गर्भात असेल, त्याच वेळेला बाळाला जर हे पंचतत्व गुण परिपूर्णपणे देता आले, तर बाळ सहजासहजी आजारी पडत नाही. तो स्वस्थ असतो, निरोगी असतो. छोट्या-छोट्या इन्फेक्शन किंवा छोटं-छोटं वातावरण बदललं, की लगेच त्याला काहीतरी होणं, ह्या गोष्टींपासून तो मुक्त होतो, स्वस्थ होतो. हा भाग खूप सुंदर आहे गर्भसंस्कारासाठी. दुसरं प्राणायाम आहे, योगासन आहे, आहार मार्गदर्शन आहे. ह्या गोष्टी ह्या खरं गर्भसंस्काराच्या नाहीयेत. पण ह्या कशाच्या आहेत माहितीये का? गर्भ जेव्हा आईच्या पोटात असतो, तेव्हा आईची शारीरिक क्षमता या वाढणं आवश्यक असतं. कारण त्या वेदना, तो जो त्रास आहे तो आणि ते सगळं झाल्यानंतर बाळाची डिलिव्हरी झाली, समजा ते सिझेरियन झालं, तर पाठीचं जे दुखणं सुरू होतं, ते दुखणं आणि नंतर तुमच्या आरोग्यासाठी काही गोष्टी नक्की आपल्याला आत्तापासून पाळणं आवश्यक असतं. त्यामध्ये प्राणायाम आहे, योगासन आहे, विशिष्ट पद्धतीचा आहार आहे. या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या गर्भ संस्काराच्या ह्याच्यातून आणि डिलिव्हरीच्या ह्याच्यातून पुढे जाताना तुम्ही स्वस्थ असणं, निरोगी असणं आणि तेवढंच शरीर तुमचं मजबूत आणि सक्षम असणं या सगळ्या गोष्टींसाठी हे खूप आवश्यक असतं. त्याची काळजी नक्की आपण या गर्भसंस्कार योग याच्या माध्यमातून घेणार आहे आणि पुढे जाणार आहे. दुसरं असं बघा, की मगाशीच मी सांगितलं तसं, जर हे 9 महिने त्या गर्भाची योग्य काळजी घेतली, त्या गर्भाची योग्य निगा राखली, योग्य संस्कार त्याच्यावर केले, तर तुम्हाला आयुष्यभर बाळाची काहीही काळजी करावी लागणार काहीही काळजी करावी लागणार. त्याचं भविष्य तुम्ही आत्ताच तयार करणार आहात. आयुष्यभरासाठी, पूर्ण आयुष्यासाठी त्याचं स्वास्थ्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं मन, त्याचं आयुष्यात होणारं व्यक्तिमत्व हे सगळं तुम्ही आत्ताच त्याला देऊ शकता आणि हीच वेळ असते. बरीच लोकं हा 9 महिन्याचा काळ असाच घालवतात. काहीच करत नाहीत. आणि जे काही आपल्याला वरवर माहिती असतं, त्या वरवर माहितीच्या आधारावर आपण काहीतरी करत असतो, काहीतरी करत असतो. आणि तिथेच काय व्हायला लागतं, की काहीतरी चुकीचं करून बसतो आणि कळत नाही, पण बाळाच्या आयुष्यभरासाठी आपण काहीतरी त्याला चुकीचं देऊन जातो. हा भाग खूप महत्वाचा आहे, की आपण बाळासाठी खूप काही करता. बघा तुम्ही एक पालक म्हणून जेव्हा बाळ जन्माला येणार आहे, त्यासाठी तुम्ही खूप काही करणार आहात. त्याची शाळा असेल, त्याचं ट्युशन असेल, त्याचं आरोग्य असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याची हौसमौज असेल, त्याचं करिअर असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण खूप काही करतो. पण गर्भसंस्कारामध्ये बरीच लोकं काहीच करत नाहीत आणि खऱ्या अर्थाने जिथे करायला पाहिजे, तिथे आपण काहीच करत नाहीत आणि नंतर मात्र हा असा का आहे त्याला सुधरवायच्या मागे लागतो. व्यक्तिमत्व आत्ताच घडू शकतं आणि हिचं पूर्ण सायंटिफिक प्रक्रियेतून आपण फार सुंदर ह्या गोष्टी घडवू शकतो. मी तर म्हणजे काही अनुभव पण आपण ऐकूयात. जर कोणी इथे असेल आपल्या गर्भसंस्काराच्या ह्याच्यामधलं, तर नक्की आपण अनुभव ऐकू. कोणी असेल तर तुमचा हात वर करा. मी तुमचा माईक अनम्यूट करतो. राधिका. ओके. तुमचा माईक अनम्यूट करा, तुम्ही बोलू शकता.
माईक अनम्यूट करा. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. 3 वर्षापूर्वी मी गर्भसंस्कार क्लास केला. क्लास नव्हता त्यावेळी, गुरुजींचं शेड्यूल ते नव्हतं गर्भसंस्कारच्या क्लासचं. सरांनी मला पर्सनली सांगितले होते की गर्भसंस्कार मध्ये तू काय काय कर. तसं तसं मी करत गेले होते. जसं जसं सरांनी सांगितलं मला की तू योगा कर, प्राणायाम कर, गायत्री मंत्र कर, त्याप्रमाणे मी सगळं करत होते. आणि मी करत करत गेले, त्याच्याशी बोलत होते. बाळाबरोबर बोलायची प्रक्रिया मला सरांनी सांगितली होती. त्याचा एक अनुभव मी सांगते. एक 5व्या-6व्या महिन्यात मी त्याच्याबरोबर बोलायला लागले. तसं तसं मी त्याच्याशी बोलायला लागले की तो मला रिस्पॉन्स द्यायचा. तो आतून किक करायचा लगेचच. मी बोलायला लागले, हात ठेवून त्याच्याशी मी बोलायचे, की तो किक करायचा लगेचच. मला ते एवढं छान वाटायला लागलं त्यावेळी, की बाळ आतून रिस्पॉन्स करतंय काहीतरी. खूप भारी वाटायला लागलं मला ते. आणि त्याच्यानंतर गुरुजींनी मगाशी जसं सांगितलं, की तो फोटो व्हिजन बोर्ड सरांनी सांगितला होता करायला. मी तो केला होता. आणि त्याच्यावर जो बाळाचा फोटो मी लावला होता, त्यावेळी आमच्या पण असंच लक्षात आलं, की तो जेव्हा पालथा पडल्याचा मी फोटो लावला होता त्याचा. तर विराट जेव्हा पालथा पडायला लागला, तेव्हा तो फोटो आणि विराटचा फोटो सेम होता. तो फोटो आता शेअर करायला माझ्याकडे नाहीये, पण सेम तो फोटो होता, की मी जो व्हिजन बोर्डवर फोटो लावला होता आणि विराटचा फोटो सेम ते बाळ दिसत होतं त्यावेळी. आणि अजून एक खूप छान अनुभव होता माझा. जेव्हा मी प्रेग्नंट होते, तेव्हा पहिल्यापासून मी त्याच्याशी बोलत होते. तेव्हा मी त्याला सांगायचे, की "तू दसऱ्याला यायचं." म्हणजे त्याच्या जन्माची तारीख त्यावेळी दसऱ्याचा काहीतरी होतं, तर तो पिरियड दसऱ्यात. मी त्याला सारखी सांगायची, की "तू दसऱ्या दिवशी यायचं, दसऱ्या दिवशी यायचं." तर दसऱ्या दिवशी त्या दिवशी दसरा होता आणि मला वाटतं 12-1 वाजता माझं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी त्याला पोटावर हात ठेवला. त्याला सांगितलं, "मी तुला सांगितलं होतं, की तू दसऱ्या दिवशी यायचंस म्हणून." तर मी त्याला म्हटलं पोटात, की "तू आता माझं काही ऐकत नाहीस. तू काही दसऱ्या दिवशी आला नाहीस. आता तुला जेव्हा यायचंय तेव्हा तू ये." तर झालं असं, की मी एकदम ओके होते. मला 5 वाजता पोटात हालचाल थांबली बाळाची. हालचालच होईना काही. तर मी माझ्या मम्मीला सांगितलं, की "मम्मी बाळाची हालचाल काहीच होत नाहीये." तर मम्मी म्हटली, "आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात." डॉक्टरांकडे आम्ही गेलो. डॉक्टरांकडे चेक केलं. तर डॉक्टर म्हटले, की "पाणी पोटातलं कमी झालंय. आपल्याला अर्जंट सिझर करावं लागेल." पण मी 2 वाजता त्याच्याबरोबर बोलले होते. 6 वाजता विराट झाला होता. 1 तासात माझी डिलिव्हरी झाली. मी 5 वाजता हॉस्पिटलला गेले. 6 वाजता माझी डिलिव्हरी झालेली होती. तो एक अनुभव खूप छान होता, की मी त्याला 4थ्या महिन्यापासून सांगत होते, की "तू दसऱ्या दिवशी यायचा" आणि तो दसऱ्या दिवशीच झाली त्याची डिलिव्हरी. तो एक अनुभव खूप छान होता. आणि योगा मी कंटिन्यू करत होते. योगाचा एक अनुभव खूप छान, की शेवटच्या दिवशीपर्यंत मी मस्त चालत फिरत होते. खूप छान हे होतं. अजून एक अनुभव होता. व्हिजन बोर्ड जो सांगितला होता करायला. व्हिजन बोर्डवर मी असं लिहिलं होतं, की "तू तुझ्या पप्पांसारखा दिसायला व्हावास." तर तो आत्ता जसा दिसतो, तो सेम त्याच्या पप्पांसारखा दिसतो. यांचा फोटो लहानपणीचा आणि विराटचा आत्ताचा फोटो सेम आहेत ते दोघं. दोघं दिसायला सेम आहेत. व्हिजन बोर्डवरचे बरेचसे आमचे पॉइंट्स असे झाले, की म्हणजे नाही का, की खरंच झालं ते. जे आपण लावलं होतं, जे केलं होतं ते खरं झालं. खूप छान गर्भसंस्कारचा मला अनुभव आला. गायत्री मंत्र मी करत होते. 21 वेळा गुरुजींनी मला सांगत होते, "21 वेळा तू गायत्री मंत्र कर." मी 21 वेळा गायत्री मंत्र करत होते. 6व्या-7व्या महिन्यात विराट गायत्री मंत्राचे 1-2 वाक्य बोलत होता. ओम भूर्भुवः स्वः हे तो बोलत होता. आम्हालाही समजत नव्हतं, की तो कसा काय बोलतोय हे? गायत्री मंत्र तो कसं काय म्हणतोय? तर आत्ता पण बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, की म्हणजे आम्ही त्याला शिकवत नाही. त्याला त्या आधीच माहिती असतात, की हे कसं करायचंय, ते कसं करायचंय. बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, की ते त्याला आधीच माहिती असतात. खूप छान अनुभव होता गर्भसंस्कारचा. गुड. त्याच्यात आता एनर्जी मी पाहते ना, की मस्त तो खेळतो. खूप छान, खूप भारी अनुभव. त्यावेळी असं वाटतं मला आत्ता गुरुजींचं असं ऐकून वाटतं, की मी त्यावेळी पण बरचसं मिस केलं, की अजून करायला पाहिजे होतं मी ते. खूप छान म्हणजे गर्भसंस्कारचा खूप मस्त अनुभव होता माझा तो. 9 महिने खूप छान गेले होते माझे. जय गुरुदेव. थँक्यू. जय गुरुदेव. अजून कोणी आहे मागच्या क्लास मधनं इथे? मला वाटतं नाहीये.
ओके. किरण बोला. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. आवाज गेला. चालू आहे का आवाज? हा बोला. आवाज येत नाहीये. आवाज. आता येतोय? हा आता येतोय. आता माझा 11:30 आवाज येतोय? आवाज नाही कळत आहे काहीच. आवाज कारण की फुल व्हॉल्यूम अडकतोय. तर मला असं सुपर डान्सर असते. नाही येत आहे आवाज. तुम्ही टाईप करून पाठवा काय असेल तर. ओके. हा. कारण की इथे फुल व्हॉल्यूम आहे. आता आला आता होता. आता आला. आता आला आता. हा, आला. हळूहळू बोला म्हणजे येईल. आय कांट हिअर यू नाउ. हळूहळू बोललं की येईल. अच्छा. आता 8वा महिना सुरू आहे माझा. हा. तर त्याच्यामध्ये काय आहे की एवढे लॉकडाऊन मध्ये जेवढे सुपर डान्सरचे आपले प्रोग्राम्स होतात. तर मी पण ऍक्च्युली डान्सर आहे. मला नाचायची खूप हौस. पण जेव्हा हे म्युझिक ऐकतं तेव्हा मी पाय पसरून अशी शांत बसलेली असते आणि मला असं वाटतं की ह्याचं फुल डान्सिंग चालू आहे. म्हणजे माझ्या मुलीनीही हे त्यांना असं वाटलं मिस्टरांना की मला जाणवत नाहीये हाच माझं दुसरं बाळ आहे. माझं सनकलं. मी म्हणाले सोनोग्राफी करा. ठोके आहे का? कोणाचं बाळ आहे? त्या दुसऱ्या महिन्यानंतर ते शांत बसते. तसं कधी बोलले नाही. मग मुलगी म्हणाली तुम्हाला तिथं हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे? तर त्याचे ठोके मला ऐकू येतात. बाळाचे ठोके. म्हणजे ती संवाद साधत असते की बाबा मला कसं बाळ पाहिजे, मला कसं. आणि रात्रीच्या वेळेला गर्भाची प्रार्थना करते मी आणि श्रीकृष्ण सारखं बाळ यावं म्हणून. चारित्र्यवान, विद्यवान, दिव्य. तर अशा पद्धतीचं चालू असतं. पण मला एक विचारायचंय, मी जेव्हा गुरुचरित्र वाचायला घेतलं 2 दिवस 2 अध्याय वाचले आणि तिसऱ्या दिवशी माझी बहीण आली अचानक 12 वर्षात एकदा आणि तिला पिरियड झालं म्हणून मी ते बंद करून ठेवून दिलं. तर अशा परिस्थितीमध्ये मी हे सगळं वाचू शकते का? ओके. सांगतो. नाही, गुरुचरित्र म्हणा किंवा मी लॉयर आहे. तर ऍज अ लॉ म्हणून आता नेटसेटची परीक्षा 10 ऑक्टोबरलाच आहे आणि त्यावेळेला माझी डेट आहे. तर आणि 5वी दसऱ्याची आहे. तर असं काही होऊ शकतं का की ते खोजागिरी पौर्णिमेला जन्माला आलं किंवा दसऱ्याच्या दिवशी जन्माला आलं. म्हणजे कसं आहे माझं जे कवच देवीचं पाठ चालू असतं किंवा पूजा पाठ चालू असते. कारण की बाकी जास्त मला काही माहित नाही गर्भसंस्काराचं. पण घरातलं काम आणि पोरीला बघणं, बाकी या सगळ्या गोष्टी माझ्या वकिलीचं वर्क फ्रॉम होम जे येतं ते सगळं मी करत असते. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकते? आणि नेगेटिव्हिटी आणि स्ट्रेस हे कसं आहे, लोक बसलेले टपलेलेच असतात की बाबा हिला डिस्टर्ब कसं करायचं. तर याच्यामध्ये मी गायत्री मंत्र घरच्यांच्या भल्यांसाठी बोलले होते जानेवारीमध्ये. कळत न कळत असं झालं की त्यांची प्रकृती सुधारावी वडिलांची माझ्या, त्यामुळे मी प्रार्थना करत होते. तर सुरू गायत्री मंत्रानेच सुरू झालं कळत न कळत. पण ते असं का वाटतंय जेव्हा बीज बिंबायला गेलं तेव्हा स्वामी आणि दत्तात्रय यांचं एक प्रचिती झाली मला 10 जानेवारीला. आणि तेव्हापासून मला माझ्या हॉर्मोनल चेंजेस वाटायला लागले. आपोआप गाडी बंद झाली माझी टू व्हीलर. वजन उचलायचं असायचं, ऑफिस टाकायचं असायचं तर देवाच्या कृपेने कुणी असं यायचं, मदत करायची आणि निघून जायचे, कधी नाही येणार. तर प्रकृती खूप साथ देते.
त्यात सिंहगड रायगड 7व्या दिवशी सिंहगड 17 जानेवारी आणि 31व्या दिवशी रायगड चढले. 5 तास लागले पण हळूहळू चढत गेले. सो कधी कधी असं वाटतं की हे काही कारणाभूतासाठीच हे गर्भ राहिले आणि एक आत्याचा आशीर्वाद म्हणावं माझ्या आईचा. तर ह्याला अजून कसं काय ह्याला नर्चर करू. आज 2 महिने जे आहे माझ्या हातात, 50 दिवस जे आहे, तर त्याला कसं काय नर्चर करू किंवा पौर्णिमेला जन्माला आणायचं का त्याला किंवा दसऱ्याच्या दिवशी. कारण की कसं घट जे आहे ते आम्ही बसवते गेले 5-6 वर्ष. तर आता ते विघ्न नकोय मला त्यात. ओके. तर हे असं कसं आणि पहिलं सीझर आहे. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितलं होतं. ह्या वेळेला माझं काम चालू आहे वकिलीचं. जे काय थेंब थेंब येतं आपलं घरातूनच आणि वाटेल तेव्हाच मी कोर्टात जाते किंवा ऑफिसमध्ये. पण हे सगळं मला थांबायला सांगतात. पण घरच्यांना हे कसं समजून देऊ की जर मी काम करत असले तर मेंटली हेल्दी राहते. हे माझं कर्म आहे आणि जर ते काम नाही केलं तर ते मला त्रासदायक होईल. ओके. तर ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा, अध्यात्मामध्ये फोकस करायचं का खाऊन पिऊन नुसतं मस्त राहायचं, या तिन्ही गोष्टींमध्ये कसं संतुलन मेंटेन करायचंय हा कधी कधी एक प्रश्न पडतो. सांगतो. ओके. जय गुरुदेव. जय गुरुदेव. 2-3 गोष्टी आपण समजून घेऊयात. बघा, तुम्हाला हा अनुभव सगळ्यांना असेल की एकदा प्रेग्नेंट राहिलं की आपल्याला सल्ले देणारे असं कर, तसं कर, हे कर, ते कर. कुठे कोणी म्हणतं महाभारत वाच, तर कोणी म्हणतं ते गोपाल संतान मंत्र वाच, कोणी म्हणतं अजून पुराण वाच, कोणी म्हणतं गुरुपरायण वाच, हे वाच, ते वाच. आणि ते आपलं असं सुरू होतं. आणि आपल्या घरी आजी आजोबा किंवा सासू सासरे असतात, त्यांना अनुभव असतोच असतो. आणि मग ते अजून काहीतरी हे खा, ते खाऊ नको, अशी चाल, अशी चालू नकोस. आणि असं वाटायला लागतं की हे सगळं एवढं बंधन, एवढं हे नकोच बाबा, हे नसलेलंच बरं, असं कधी कधी वाटायला लागतं. बरोबर आहे ना? तर सिंपल बघा, खूप दिलेलं आहे. हजारो लोकांचे हजारो विचार. 2-3च गोष्टी आहेत ज्या सांभाळायच्या. मी ह्या पूर्ण वर्गामध्ये मी तुम्हाला खूप काही हे करा, ते करा, तो मंत्र म्हणा, ते संस्कार करा, सकाळी हे उठा, ते करा. याच्यातनं मी स्वतः अनुभवलंय माझ्या पत्नीला 2 बाळांमध्ये की हे काय होऊ शकतं आणि किती तो त्रास असतो आतमध्ये. आणि त्या त्रासात परत ह्या अजून हे खा, ते खा, ते नको खाऊ, ते वाच. आता मला आवड असो नसो, मी महाभारत वाचत बसेल. मला आवड असो नसो, मी काहीतरी घेऊन आपलं वाचत बसेल. अरे मला घेणं देणंच नाही त्या महाभारताशी, तरी पण बायको वाच, तू वाच. हे जे आहे ना, हा अनुभव तुम्हा सगळ्यांना असेल की नाही. हे वाच, आपल्याला काही कळत पण नाही त्यातलं दगड, पण तरी पण वाच, तू वाच. तर थोडस समजून घ्या. टेक्निक मी तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने सांगितली. गर्भसंस्कारामध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं ते असतं गर्भध्यान, जे आपण शिकणार आहोत. आणि ध्यान जर तुम्ही केलं तर जगात तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. पण तुमची आवड असेल तर तुम्ही करू शकता का? करू शकता. पण जबरदस्ती म्हणून तुम्ही काहीतरी वाचायला बसा. आता मी गर्भधारणा झाली, आता आहे तर मी कुठले तरी हे पुस्तक मागवलं, ते पुस्तक मागवलं, गुरुपारायण मागवलं, दत्त मागवलं, हे मागवलं. तुम्ही कशा पद्धतीचे आहात ते आधी समजून घ्या. तुम्हाला कशात आवड आहे? तुम्हाला खरंच अध्यात्मात ते पूजा करण्यात आवड आहे का? असेल तर नक्की करा. त्यात काही गैर नाहीये. पण आवड नसेल तर ते केलंच पाहिजे असं काही नाहीये. त्याच्याने काही घडत नाहीये. सायन्स त्याच्या मागचं समजून घ्यायचं. हे लक्षात येतं? तर इट्स अ सायंटिफिक प्रोसेस. म्हणजे मी जबरदस्तीने पूजा केली तर उलट बाळाच्या आतमध्ये जबरदस्तीने करण्याचे भाव जातील. आणि मी आनंदाने पूजा केली तर कदाचित बाळाला एकदम पूजेमध्ये पण वाव वाटायला लागेल. लक्षात येतं? तर तुम्ही जे काही करता ते मुक्तपणे असावं, तुमच्या आवडीचं असावं, म्हणून तुम्ही करताय. उगाच गर्भधारणा आहे म्हणून मी उगाच काहीतरी करत बसले, असं ते नसावं. हा पहिला भाग सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपण ह्या वर्गातनं जेव्हा पुढे पुढे जाणार आहे तेव्हा नक्कीच तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पडणार आहात. ते खूप काही करण्याची आवश्यकता नाही. 2-3 गोष्टी सांभाळायच्या आहेत. एक,
आपलं मानसिक स्वास्थ्य, त्यासाठी गर्भध्यान हे एकमात्र साधन खूप झालं. दुसरं, घरातलं वातावरण हा एक भाग आणि आजूबाजूचं वातावरण, ह्या 3 गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. त्यातही ह्या सगळ्यांवर मात मिळते. बाहेरचं वातावरण कसंही असू दे, मी मस्त राहणं, ते वातावरणाला मात मिळते ती गर्भध्यानामुळे. लक्षात येतंय? त्यामुळे खूप तुम्ही खूप पुस्तक वाचलीत तर तुम्हाला 16 संस्कार असतात. मग गर्भातच काहीतरी 5 संस्कार असतात. मग ते संस्कार करत जा, हे करा, ही पूजा करा, ती पूजा करा. आणि असं व्हायला लागतं, जीव असा व्हायला लागतो, की नकोच बाबा हे सगळं. काय कटकट आहे नुसतं, असं वाटायला लागतं. प्रेग्नन्सी हा उत्सव आहे. हा सण आहे 9 महिन्यांचा. पती-पत्नीसाठी, त्यांच्या कुटुंबाच्या, सगळ्या लोकांसाठी 9 महिन्याचा सण हा आपण आनंदाने साजरा करायचा असतो. आणि इथे सगळ्यात जास्त महत्व आनंदाला आहे. तुमच्या करण्याला नाही. लक्षात घ्या, तुम्ही जबरदस्तीने कुठलं पारायण वाचत असाल, तर त्याला काही अर्थ नाही, कितीही काही वाचा. काहीही उपयोग नाही त्याचा. पण तुम्ही अगदी आनंदाने एक नुसता ओम जरी म्हणत असाल, नुसता आनंदाने, तरी त्याचा 100% असर गर्भावर होतो. पण जबरदस्तीने अख्खं पुस्तक वाचून काढलं, तरी काही होणार नाही. त्यामुळे बेसिक लक्षात घ्यायचं, बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तर मी मस्त आनंदाने करणे, जे काही करणे ते. हे बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि ते गर्भध्यान. गर्भध्यान प्रक्रियेतनं मानसिक स्थिती आपोआपच शांत व्हायला लागते. जे निगेटिव्ह थॉट्स येतात ना, असं झालं म्हणजे काही जणांचं असं असतं, की दुसऱ्या वेळा गर्भधारणा असते. मग पहिल्या वेळेला काहीतरी मिसकॅरेज झालं असतं किंवा काहीतरी अजून गडबड झालेली असते. मग त्यांना ते दुसऱ्या वेळेला पूर्ण 9 महिने डोक्यात काय असतं? अरे, परत तसं झालं तर मागच्या वेळेला 6व्या महिन्यात झालं होतं. मग आता 6वा महिना आला, की हा घाबरायला लागतो. आतमधनं निराशा यायला लागते, की असं झालं तर, असं झालं तर. आणि मग नेमकं तसं झालं तर पक्क बसतं, की बरोबर आहे 6व्या महिन्यात माझं गडबडतं. आणि मग पुढचं सगळं काय व्हायला लागतं? गडबड व्हायला. म्हणून गर्भध्यान ही खूप खूप महत्वाची प्रक्रिया आहे. ह्या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात आणि त्याच्यात तुमचा एकट्याचा रोल नाहीये. वडिलांचाही खूप मोठा रोल आहे. खूप मोठा रोल आहे. पती-पत्नी ह्या दोघांनीही मिळून हा सगळा एक उत्सव साजरा करायचा आहे. तर लक्षात घ्या, बेसिक प्रिन्सिपल, बेसिक तत्व लक्षात घ्या. याच्या मागचं सायन्स लक्षात घ्या. नक्कीच त्याच्यामध्ये अध्यात्म पण आहे. पण अध्यात्माचा भाग आणि सायन्सचा भाग हा दोन्हीही व्यवस्थित जोडलेला आहे. लक्षात आलं? आणि त्यामुळे खूप काही करण्याच्या मागे लागू नका. आनंदीपणे करण्याच्या मागे लागा. लक्षात येतंय? तर ह्या गोष्टी नक्की पुढे जाऊ आणि बऱ्याचशा गोष्टी आपण नक्की या वर्गामध्ये शिकत पुढे जाणार आहोत. हां, तुम्हाला काही परत विचारायचंय? हां, तुमचा माईक ऑन करा. किरणजी. आलं? हां, बोला. आता जेव्हा सेक्सची फिलिंग येते त्यावेळेला संयम आणि कंट्रोल कसं करायचं? कारण की ते काय म्हणतात की असं जेव्हा फिलिंग येते तेव्हा हॉर्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होतात. तर ते म्हणतात मला बाळ तसं नको आहे. त्यामुळे ते जवळही यायचं किंवा अवॉइड करतात. पण जोपर्यंत कसं आहे की ते समागम होत नाही, म्हणजे डायरेक्ट इंटरकोर्स नाही करता. ते म्हणतात ते पोटामुळे मला विचार करता येत नाही. पण अशा वेळेला मग आपण संयम कसा पाळायचा? ओके. ते सांगतो. जबरदस्ती असं कुणाची नसते एकमेकांवर. इट इज रिस्पेक्टेड. बट ह्या फिलिंग्सला कसं कामावर कसं विजयी पावता येईल ह्या काळामध्ये. कारण हॉर्मोनल चेंजेस असतात, सिच्युएशन होतात बॉडीमध्ये. तर अशा वेळेला गर्भाला कसं काय त्या गर्भामुळे ते एकमेकांच्या जवळ न येता मग ते दुरावा होतात, मग खटके फुटतात, मग भांडणं होतात. मग ह्या सगळ्या गोष्टीचा परत निगेटिव्ह इफेक्टच होतो. बरोबर आहे. तर हा एक खूप मोठा होता की जर जवळ आला नाही तर खटके फुटणार आहे. कारण की ते स्पर्श होत नाही. त्यामुळे बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस असल्यामुळे तापलेलं असतं मन. पण तेवढं जवळ आले किंवा प्रेमाने बोलले तरी सुद्धा ते व्यवस्थित होईल. पण त्यालाही नकार असतं. मग ते परत निगेटिव्हिटीकडे जातं. सो ओके.
ह्या गोष्टीला कसं काय हे करायचं? सांगतो. यात गर्भसंस्काराच्या याच्यावर आपण डिटेल बोलणार आहे, पण तरी एकदा सांगून ठेवतो. मेन म्हणजे सगळ्यात आधी डोक्यातनं हे काढायला पाहिजे की सेक्स म्हणजे काहीतरी वाईट आहे, हा आपल्या संस्कृतीमध्ये दिलेला जो भाग आहे ना, हा आधी पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे. यात काही नाहीये, ही जस्ट नॅचरल प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने बाळाला त्याचा असर होणार आहे का? तुमच्या डोक्यात असेल तर बाळाला असर होईल. तुमच्या डोक्यात जर तो प्रकार नसेल की हे इज अ नॅचरल प्रोसेस आहे, ह्या जशा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवतो, तशा पद्धतीच्या ह्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल काही दूषित आतमध्ये जर टाकलं असेल की हे चुकीचं आहे, याच्यात मग आता बाळाला काय होईल, बाळाच्या याच्यावर काय वेगळे असर होतील, काय नाही, हा प्रेमाचा भाग आहे आणि म्हणून आपण एकमेकांजवळ येतो, हे लक्षात घेणं. आणि हा शुद्ध आणि पवित्र भाग आहे. आपल्या भारताच्या संस्कृतीत याच्यावर जेवढा रिसर्च केलाय तेवढा कुठेही केला गेलेला नाही. त्यामुळे हे काही वाईट आहे, चुकीचं आहे, असं जे काही डोक्यात आपल्या बसलेलं असतं ते आधी काढून टाकायला पाहिजे. लक्षात येतं? आणि याच्यावर आपण बरंच पुढे मार्गदर्शन या वर्गामध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा वर्ग सुरू करणार आहोत. तुम्हाला वेळापत्रक मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देतोय. त्यानंतर हा वर्ग असणार आहे जवळपास 8 सेशनचा, 2 तासाचा वर्ग असणार आहे. याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहे. जेवढं केवढं आवश्यक असतं गर्भसंस्काराच्या ह्याच्यासाठी बाळाचं एक व्यक्तिमत्व, प्रत्येकाची इच्छा असते की आपलं बाळ एका वेगळ्या व्यक्तिमत्वाने ह्या जगात असावं. प्रत्येक आईचं आणि वडिलांचं स्वप्न असतं. पण ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपल्याला वाटतं की ते आल्यानंतर मग ते त्याच्यावर आपण काय ते करू आणि मग तो काहीतरी जगामध्ये पुढे जाईल. पण त्याचं फाउंडेशन जे आहे ते गर्भसंस्कारात आहे. हे कुणालाही माहिती नाहीये किंवा फार कमी लोकांना माहिती आहे. अवेअरनेस कमी आहे. त्यामुळे ह्याच्या माध्यमातून आपण एका जशी आपण बिल्डिंग बांधतो तेव्हा आधी पाया मजबूत बनवतो आणि मग बिल्डिंग बांधत असतो, बरोबर? तर हा जो पाया आहे ना, हा पायाच आपल्या गर्भसंस्काराच्या याच्यात बाळाचं पूर्ण व्यक्तिमत्व ह्या पायामध्ये तयार होतं. तर हा वर्ग आपण दिलेल्या शेड्यूलनुसार सुरू करणार आहोत आणि तुम्ही जर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर तुम्हाला ऍड व्हायचंय. पुढचा वर्ग म्हणजे आपला क्लास सुरू होणार. ज्यांना कुणाला हा क्लास जॉईन करायचा आहे, या वर्गाची फी 3,500 रुपये आहे आणि 8 सेशनचा हा वर्ग असणार आहे. त्याच्यामुळे मध्ये तुम्हाला गर्भधानाचे वेगवेगळे ऑडिओ दिले जाणार आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी. आणि हा फक्त 8 सेशनसाठी मर्यादित नाही आहे. तर 9 महिने तुमचं जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही आवश्यक सपोर्ट लागेल या संदर्भात, गर्भसंस्काराच्या संदर्भात, तो सगळा तुम्हाला दिला जाईल. 9 महिन्यापर्यंत तुमच्या सोबत हा पूर्ण असणार आहे आणि महिन्यात हा 8 सेशनचा वर्ग झाल्यानंतर सुद्धा आपण महिन्यातून 1 किंवा 2 वेळा ऑनलाईन भेटतच जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढे पुढे त्याचं मार्गदर्शन आणि जे काही चाललंय ते व्यवस्थित चाललंय की नाही याच्यावर आपण अजून मार्गदर्शन घेऊ शकतो. तर ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं आहे त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर असाल तर ठीक, नसाल तर मी इथे तुम्हाला आता लिंक पाठवतो व्हॉट्सअप ग्रुपची. त्या लिंक वरनं तुम्ही त्या ग्रुपवर जॉईन व्हा. तिथे तुम्हाला बाकीच्या गोष्टी म्हणजे डिटेल शेड्यूल, वेळापत्रक, अकाउंटचे डिटेल, एकदा तुमचं अकाउंटला रजिस्ट्रेशन झालं, तुमची फी आली की तुम्हाला वेगळ्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि तिथे तुम्हाला पुढची लिंक देऊन आपण पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे? अशा पद्धतीने हा प्रोग्राम असणार आहे. तुम्हाला कुठला या आता मी जे काही सांगितलं गर्भसंस्काराच्या बाबतीत याच्याबद्दल काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या सगळ्यांचे माईक सुरू करून देतोय. तुम्ही तुमचा माईक सुरू करून बोलू शकता. 1-5 मिनिटं आपण बोलूया. मग आजच्या आपल्या 1-5 मिनिटं आपण चर्चा करू आणि मग आजच्या दिवसाला आपण थांबूया. तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करू शकता. जय गुरुदेव. बोला सुप्रिया. हा सर, मला अनुभव सांगायचा आहे माझा. ओके, तुम्ही केलात का माझ्याकडे? हो, 2016 मध्ये मी केडगावला केला. माझं नाव राजलक्ष्मी निगडे. ओके ओके, सांगा सांगा. हा,
तर मला सगळ्यांना सांगायचं असं आहे की सगळ्यांनी संस्कार केले पाहिजेत आणि जे सर घेतात ते सिरियसली तुम्ही करा, कारण खूप छान छान अनुभव आहेत. सरांनी जे सांगितलेलं आपल्याला आहे त्याप्रमाणे आपण केलं, नियम वगैरे पाळून, तर खूप छान अनुभव पण मिळतो आणि तो संस्कार आपल्या मुलामध्ये रुजू पण होतो गर्भामध्ये असताना. आपण म्हणा विचार, आहार, विहार, नंतर आपण जे सरांनी सांगितलं आपल्याला गायत्री मंत्र म्हणायला वगैरे वगैरे, अजून मंत्र सांगितलेले आहेत, व्यायाम करणे वगैरे, सगळं जर केलं ना तर खूप खूप छान अनुभव आपल्याला मिळतो. आणि मुलांमध्ये तर म्हणजे ज्यावेळेस बाळ जन्माला येतं ते त्याच्या कृतीतून आपल्याला दिसतं ते. तर मला असं म्हणणे, आणि ज्या सरांनी जर सांगितलं आपलं विजन बोर्ड करा, तर तुम्ही तो एवढ्या मनापासून करा की तो म्हणजे जसं आपल्याला बाळ पाहिजे त्याप्रमाणे त्या विजन बोर्ड वरती करा. जे तुम्हाला फोटो वगैरे सरांनी सांगितले लावायला, ते विचारपूर्वक करून तुम्ही लावा, कारण तो फोटो खूप महत्वाचा असतो. कारण जो आपल्या मनात फोटो आहे त्याप्रमाणेच ते बाळ आपलं तयार होतं. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगायचंय की तुमचे विचार हे महत्वाचे पाहिजेत चांगले. जसे विचार करतात त्याप्रमाणेच बाळ तयार होतं आपलं. आणि सरांनी घेतलेले जे योगा आहेत ते पण तुम्ही करा. खूप खूप छान अनुभव आहे सरांनी. आणि जेवढे नियम ज्या पद्धतीने दिले सरांनी सांगितलेलं आपल्याला आहे की तुम्ही हे असा आहार घेतला पाहिजे वगैरे, तर तो तुम्ही त्या पद्धतीनेच घ्या. आणि तुम्हाला खूप छान अनुभव मिळेल त्या क्लासमधून पण. आता मुलगा आहे माझा बाहेर गेला, नाही त्याला मी पाठ बघायला तुम्हाला भेटला असता की कसा म्हणजे क्लास केल्यानंतर त्याच्यात काय आहे. तो मोठ्यांचा पण खूप आदर करतो. चालेल, एवढंच आहे. खूप सांगण्यासारखं पण आहे, पण आता वेळ पण कमी आहे. 2016ला मी केलेला होता केडगावला. सरांची पहिली बॅच होती तिथे. आणि खूप गुड. भेटा कधी कधी भेटा केडगावला आलो तर. हो हो, गुरुपौर्णिमेचा आता कार्यक्रम झाला की नाही आपला, हा हा, त्या दिवशी स्टेजवरती छोटा मुलगा होता. तो बोलला मला सरांना गायत्री मंत्र म्हणूनच दाखवायचा आहे. मग लास्ट टाइमला जेवायला जिथं बसले होते ना, तिथे तुम्हाला काही गडबडीत तेवढा मंत्र म्हणून दाखवला त्यांनी. ओके ओके, गुड, छान. जय गुरुदेव. तुम्हाला मी चॅट बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे. त्याच्यात लिंक आहे का? लिंक नाही आहे. कल्याणी, मग तुम्ही आहात का इथे? व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकताय? हो आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि तुमचा नंबर पण टाका. हो टाकते. हा, अजून कुणाला काही विचारायचंय? जय गुरुदेव सर, राजश्री बोलतीये. बोला. सर, आपलं शेड्यूल पाहिलं मी पूर्ण सेशन्सचं 8ही, तर त्यामध्ये फक्त आज आणि शेवटचं 9वं सेशन फक्त संडेला आहे आणि सोमवार ते शनिवार आहे. आणि तर त्यामध्ये मला रोज त्या टाइम मध्ये तर मी ऑफिसमध्येच असते, तर जर फक्त ऑडिओ असेल किंवा रिस्पॉन्स असेल तर मला करता येईल ते जॉईन. पण जर योग वगैरे असेल तर मला ते ऍडजस्ट नाही होणार तिथे त्या टाइम मध्ये. तर मग जमेल का अशा पद्धतीने? शिकायला जमेल आणि नंतर घरी प्रॅक्टिस करायला जमेल. ओके, ठीक आहे. तुम्ही घरी वेळ देणार असाल त्याच्या व्यतिरिक्त 2 तास, तर नक्की काही हरकत नाही. पण घ्या की सुट्टी, मिळते ना आजकाल सुट्टी. काय किती दिवस काम करायचं? ऍक्च्युली सर ट्रेनिंग पिरियड आहे त्यामुळे सुट्टी पण नाहीये, असं झालं. बर, हो. बघा तुम्ही कसं जमतंय ते. ओके, चालेल, ठीक आहे सर. ओके, चालेल. अजून कुणाला काही विचारायचंय? पळून गेला. ओके. सर हॅलो. हा सर. हा, बोला. सर, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये गर्भसंस्कार केले तर त्याचं काय तेवढा इफेक्ट होतो?
हो, त्याचाही तेवढाच फायदा होतो, पूर्ण फायदा होतो या सगळ्या गोष्टींचा. कारण 8वा 9वा महिना सुद्धा आहे ना तुमच्या हातामध्ये काहीतरी पुढचा, बरोबर ना? हा. तर ते सुद्धा वाया कशाला घालवायचे? एक एक सेकंद महत्वाचा आहे ह्या 9 महिन्यातला. शेवटचे 2 सेकंद मिळाले तरी सोडायचे नाही. लक्षात आलं? इतकं महत्वाचं आहे. ते म्हणतात तुमचं परत सीझरच करायचं. तर त्यामुळे थोडस हे म्हटलं की अरे बाबा काय करायचं? सिझेरियनच करायचं सेकंड डिलिव्हरी पण. पहिली सिझेरियन होती म्हणून. असं काही जरुरी नसतं, पण ठीक आहे, ते त्यावेळेला डॉक्टर ठरवतात. आता काय कुठल्या पद्धतीने ठरवतात हा त्यांचा तो प्रश्न आहे. आपण मात्र आपल्या विजननुसार जाऊ शकतो, करू शकतो. पण शेवटी अगदी डॉक्टरला सिझेरियनच करायचं असेल तुमचं, तर त्याला माझा थोडी इलाज आहे, बरोबर ना? त्याला मी थोडी डॉक्टरला अडवू शकतो ना. त्याला सिझेरियनच करायचं असेल तर त्याला काहीच पर्याय नाही. ठीक आहे, तुम्हाला व्हॉट्सअप लिंक पाठवलेली आहे, त्या ग्रुपवर जॉईन व्हा, तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मग तुम्हाला मेन ग्रुप मध्ये शिफ्ट करू आणि मग तिथे आपला हा प्रोग्राम आपण सुरू करूयात. हॅलो हॅलो. बोला बोला चैताली जगताप. हॅलो हा बोला ना. सर, टायमिंग चेंज नाही होणार का क्लासचे? दुपारनं 2 वाजेनंतर. दुपारी 2 नंतर योगा करतात का? नाही सर, माझ्या मुलाला अजून सकाळी पाहिजे, लवकर पाहिजे हा टायमिंग. 10चा सुद्धा का ठेवलाय? कारण तुम्ही सकाळी उठणं, तुमचा आहार आणि त्यानंतर मग योगासन असं ते काहीतरी शेड्यूल म्हणून ते 10 ठेवलंय. अजून लवकर पाहिजे खरं तर. 2 वाजता नाही होणार. 2 वाजता तुम्ही शिकू शकता, शिकायसाठी हे करू शकता आणि मग तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा करायचंय त्या पद्धतीने करू शकता. हा, तुम्ही शिकायसाठी शिकू शकता आणि मग तुम्हाला जेव्हा करायचंय तेव्हा तुम्ही ते करू शकता. लक्षात येत आहे? पण 8 दिवस म्हणजे 8 सेशन जे आहेत आपले, 1 दिवसाआड जे सेशन असतात ते सेशन शिकून घ्यायचे आधी आणि मग तुम्हाला सकाळी करायचंय, दुपारी करायचंय की रात्री करायचंय ते तुम्ही ठरवू शकता. पण दुपारी योगासन करायचे नसतात. दुपारची वेळ ही आरामाची वेळ असते. ठीक आहे. हॅलो, जय सर. मी माझी बहीण करते, तिला 8वा महिना चालू आहे. तिला बीपीचा त्रास खूप होतोय, तर तिला रात्री ऍडमिट केलं होतं. तर आता सकाळी तिला सोडलं 10 वाजता. त्याच्यामुळे ती क्लास तिचा म्हणजे आता जॉईन झाली. तिला पहिलं काय ऐकू आले नाही. तिला बीपीचा त्रास खूपच होतोय. सूज आहे अंगावर, पायावर पण पूर्ण सूज आहे. ती करू शकते का? हा, करू शकते. उलट तो बीपीचा त्रास निघून जाईल. थँक्यू. करू शकते. हा, सगळं ओके. हॅलो. लास्ट शेअरिंग कुणाचं? हा, बोला ऋतुजा. सर, हे सेशन समजा नाही करता आलं तर नेक्स्ट कधी रिपीट होणार आहे? हा, आता मी घेऊया एक महिन्याच्या आड. प्रश्न पडलं की तुला जॉईन करायचं वाटतं जर ते 8 सेशन येते 2-3 तास कसे होणार, काय होणार? हॅलो, गॅलेक्सी A10, तुम्हाला काही विचारायचंय किंवा मग माईक बंद करा. हो. हॅलो. हा, बोला. सर नमस्कार, मी प्रवीण पवार बोलतोय. बोला. हा, माझी बायको 4 महिन्यांची गरोदर आहे आणि मी महाड रायगड वरून बोलतोय. तर माझा काही असे प्रश्न होते की आता आपलं जे बाळ आहे ते समजा, आता मी काही वाचण्यामध्ये मला आलं होतं की जो IQ लेवल असतो तो आपल्या परंपरागत किंवा आपल्या जीन्स मधून आपल्याला येत असतो. तर ते वाढवण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी आपण त्याच्यामध्ये करू शकतो का, की IQ लेवल वाढवता येऊ शकतो का गर्भसंस्कार करून? त्यानं असं काही होऊ शकतं म्हणजे? हो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण हे सगळं बदलवू शकतो आणि त्याचा जो भाग आहे तो फार कमी असतो आणि त्याला आपण बऱ्याचशा काही प्रोसेस आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, त्या प्रोसेसनी ह्या सगळ्या आधीच्या भागांना, म्हणजे त्याला आपण म्हणतो आधीच, त्याला ते बीजशुद्धी जी मी म्हणतो ना तुम्हाला, त्या बीजशुद्धीमध्ये ह्या गोष्टींची काळजी घेतली जाते. त्याचे आधीचे संस्कार संपवून पुढचे संस्कार आपण त्यांना देऊ शकतो. ओके,
हा भाग त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. डोंट वरी. आणि पुढची बॅच कोणीतरी विचारलं, साधारण दिवाळीच्या आसपास पुढची बॅच होईल. जय गुरुदेव. बोला. हा, मुलगा आलेला आहे माझा, सगळ्यांना भेटवते त्याला. बोल शकतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा आहे शाहूराजे नाव आहे त्याचं. सांग तुझं नाव. व्हेरी गुड. म्हणून माझा ना- आवाज ओळखतो का? शाहूराज ज्ञानेश्वर निकडे महाराज. ऐक ना, माझा आवाज ओळखतो का तुला? हा, जय गुरुदेव म्हटलं की तुला काहीतरी वेगळं होत असणार आहे नक्की, मला माहिती. कारण त्यावेळेला तू होतास समोर ना. गुड, छान. हॅलो. हा बोला. नंबर ही माहिती ओके. पुष्टवर्धन गुरुवर्गं बंधनावर काय नाव आहे याचं? शाहूराजे. शाहूराजे. व्हेरी गुड. नमो नमः. सर्वमंगल मंगले शिव सर्वसाधिके शरण्यं गौरी नारायण नमस्ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्ये सर्वदा. ओके शाहूराजे, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅलो. हा, लास्ट कुणाला विचारायचं असेल तर मला. हॅलो. हा बोला. हा सर, ते फी कशी पे करायची तुमची? हा, तुम्ही त्या ग्रुपला जॉईन झालात ना की तिथे तुम्हाला एक व्हॉट्सअप लिंक ओके. हे आपलं अकाउंट डिटेल आणि ते काय असतं लिंक पाठवली जाईल, तिथे तुम्ही पे करू शकता. तिथे पे केल्यानंतर मग तुम्हाला मेन ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल. तुम्ही आहात व्हॉट्सअप ग्रुप मध्ये? नसाल तर आता लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून ग्रुपवर ऍड व्हा. ठीक आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू सगळ्यांना. खूप खूप त्यांच्या काय म्हणतात या 9 महिन्याच्या उत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं सगळं वेळापत्रक आणि सगळं जुळून येत असेल तर नक्की भेटूयात या गर्भसंस्काराच्या वर्गामध्ये. आणि नाही भेटलात तरी पण शुभेच्छा आहेत आणि खूप छान पद्धतीने हा एक उत्सव तुमच्या आयुष्यामध्ये साजरा करावा. ओके, थांबूयात मग आजच्या दिवसाला आपण. ओके, हात जोडूयात, डोळे बंद करा. माझ्या सोबत म्हणा, मातृदेवो भव. मातृदेवो भव. मातृदेवो भव. पितृदेवो भव. पितृदेवो भव. पितृदेवो भव. ओम शांति शांति शांति. भेटूयात. आपला पहिला वर्ग मला वाटतं 18 तारखेला आहे. त्याच्या आधी तुमचं रजिस्ट्रेशन सगळं कम्प्लीट करा. आपण लवकरच भेटू. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. बंद करू मी मीटिंग. थँक्यू.